जो विषय दिलेला आहे तो म्हणजे तेल बिया लागवड. सातत्यानं आपल्या मराठवाड्यामध्ये खरीप हंगामामध्ये सोयाबीन आणि रब्बी हंगामामध्ये हरभरा हे प्रमुख पिकं घेतली जातात. सातत्यानं खरीपामध्ये सोयाबीन, रब्बीमध्ये हरभरा ही पीक पद्धती अवलंब केल्यामुळे खरीपातच नव्हे तर रब्बीमध्ये सुद्धा अनेक किडींचा व रोगांचा प्रादुर्भाव या हरभरा पिकामध्ये वाढताना दिसून येतो. मग या रोगांचं नियंत्रण कसं करायचं तर यावेळेला एक पहिला मुद्दा निघतो तो म्हणजे बेवड बदलण्याचा. बेवड बदलणे म्हणजे ती पिकाची श्रंखला तोडून नवीन पीक घेणं. अशा वेळेला कोणती पीक आपण घेऊ शकतो आणि कोणत्या पिकांना जास्त संधी आहे किंवा मार्केटमध्ये जास्त वाव आहे अशा पिकांची निवड आपण करत असतो. यामध्ये हरभरा पिकाच्या ऐवजी जर आपण तेलबिया पिकांकडे वळलो तर निश्चितच याचा फायदा आपल्या सर्व शेतकऱ्यांना आर्थिक स्वरूपात होईलच होईल. त्याचबरोबर बेवड बदलण्यामध्ये सुद्धा याचं फार मोठं सहकार्य होणार. यामध्ये कोणती पिकं घेता येतील तर रब्बीमध्ये आपल्याला करडईसारखं पीक घेता येईल. त्याचबरोबर अशातच मागच्या 3 वर्षामध्ये मराठवाड्याच्या परिसरामध्ये जवसाचं पीक सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाढताना दिसून येते. तर या 2 तेलबिया लागवडीची आपण चर्चा करणार आहोत. नेक्स्ट प्लीज. मित्रो, जवसाचं पीक कोणतेही पीक घेत असताना वाणाची निवड करणं हे नितांत महत्वाचं असतं. सोयाबीन असू द्या, हरभरा असू द्या, करडई असू द्या, जवस असू द्या, वाणाची निवड करत असताना नेमके निकष काय असावेत यावरती सातत्याने चर्चा होत असते. आपण वाणाची निवड करत असताना अमुक ठिकाणी या वाणाने चांगली उत्पादकता दिली म्हणून आपण या वाणाची निवड करावी असा सरळ आणि साधा निकष लावत असतो. परंतु वाणाची निवड करत असताना ती वाणाची वैशिष्ट्य काय आणि आपल्या निविष्ठा काय याचा जोड लागला की ते वाण आपल्या भागामध्ये सरळ दिसून येत असते. तसं पाहायला गेलं तर करडी हे पीक उत्पादनक्षम आहे, परंतु हलक्या जमिनीवरती त्याची उत्पादन क्षमता कमी होते. त्याचबरोबर जर तुमची मुरमाड जमीन असेल तर तिथे उत्पादकता येत नाही. म्हणून वाणाच्या निवडीसोबत आपल्याकडे निविष्ठांमध्ये काय येतं, आपल्याकडे असलेली जमीन, आपल्याकडे असलेली संसाधनं, आपल्याकडे असलेले पाण्याचा स्त्रोत यावर सुद्धा याची उत्पादकता अवलंबून असते. आपल्या मराठवाड्या भागामध्ये सर्वात चांगले वाण कोणते असतील तर त्यामध्ये पहिल्या क्रमांकाला शेतकऱ्यांच्या पसंतीचं नंबर 1 वाण म्हणजे PBNS 12 जे की परभणी 12 किंवा परभणी कुसुम या नावानं ओळखलं जातं. त्याचबरोबर मागील 3 वर्षापासून PBNS 86 जे पूर्ण नावाचं वाण आहे ते सुद्धा अतिशय प्रचलित आपल्या शेतकऱ्यांमध्ये होते. याही वाणाची आपण शेतकऱ्यांनी निवड करा. बऱ्याच ठिकाणी काढणीच्या वेळेला मजूर मिळत नाही किंबहुना त्या करडईवरती काटे असल्यामुळं मजूर ते काढण्यात धास्तावतात. अशा वेळेला बिनकाटेरी वाण सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत ज्यामध्ये परभणी 40 PBN 40 असंही म्हणतो. त्याचबरोबर नारी 6 हे सुद्धा बिनकाटेरी वाण आपल्याकडे उपलब्ध आहे. नेक्स्ट प्लीज. पेरणीची योग्य वेळ कोणती असावी. आता पहा मित्रो, हवामानाचा अंदाज तुम्ही बघितला तर 20 सप्टेंबरच्या पुढे अजूनही पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे. किंबहुना ऑक्टोबरच्या 5, 6, 7 तारखेपर्यंत सुद्धा पावसाचा अनुमान वर्तवण्यात आलेला आहे. यामुळे या वेळेला आपल्याला जर पेरणी करायची असेल तर निश्चितच आपल्याला 15 ऑक्टोबर पर्यंत आपल्याला ज्यांना शक्य आहे त्यांनी पेरणी करावी. किंबहुना आपण जेवढं त्याला उशीर करू, पहा जसा जसा पेरणीला उशीर होईल, जशी जशी थंडी वाढेल तसा तसा मावा या किडीचा प्रादुर्भाव या करडई पिकामध्ये वाढत जातो. म्हणून शक्यतो 5 नोव्हेंबर ते 10 नोव्हेंबर पर्यंत आपली पेरणी कशी होईल हे आपण या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करावे जेणेकरून आपल्याला त्याची उत्पादकता चांगल्या प्रकारे घेता येईल. यासाठी 2 ओळीतलं अंतर 45 सेंटीमीटर तर 2 रोपातलं अंतर हे 20 सेंटीमीटर ठेवावं. बऱ्याच वेळेला दाटी झाल्यामुळे सुद्धा मावा या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणे होत असताना आपल्याला दिसून येतो. यासाठी आपल्याला हेक्टरी जवळपास 10 ते 12 किलो बियाणं वापरावयाचं आहे. नेक्स्ट प्लीज. नेक्स्ट. बीज प्रक्रिया हे अत्यंत महत्वाचा भाग आहे. जर ओलावा जास्त असेल तर मर रोगाचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता आहे. यावेळेला सप्टेंबर एंडिंग किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पाऊस असल्यामुळे बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव त्यातल्या त्यात फुजेरियम सारख्या बुरशीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे, ज्यामध्ये मुळकूस होणं, झाड वाळून जाणं हा सुद्धा प्रॉब्लेम, ही सुद्धा समस्या या पिकामध्ये येऊ शकते.
आणि त्या या रोगाचं नियंत्रण करायचं असेल तर आपल्याला जैविक, ज्यामध्ये ट्रायकोडर्मा विरिडी असेल किंवा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीने विकसित केलेलं बायोमिक्स, याचाही आपण माती संस्करणामध्ये करावा. माती संस्करण म्हणजे मातीमध्ये याची मिक्सिंग करणे, मातीमध्ये याला मिसळणं. यासाठी एकरी 4 ते 5 लिटर ट्रायकोडर्मा विरिडी किंवा बायोमिक्स आपण आणावं. 50 टोपले चांगल्या कुजलेलं शेणखत नसेल तर माती घेऊन त्यामध्ये मिक्स करावं. 8 दिवस आंबट ओलं करून वडाच्या झाडाखाली किंवा लिंबाच्या झाडाखाली सावलीत ठेवावं आणि चांगलं मिक्स झाल्यानंतर 8 दिवसानंतर शेवटची पाळी करत असताना पूर्ण वावरामध्ये मिक्स करून त्याला पाळी द्यावी. यालाच आपण माती संस्करण असं म्हणतो. यामुळं जे काही हानिकारक बुरशी आहेत जमिनीमधल्या, याचं नियंत्रण करणं हे सोपं होतं. त्यानंतर करावी ती बीज प्रक्रिया. बीज प्रक्रिया ती रासायनिक बीज प्रक्रिया आहे. यामध्ये येतं थायरम सोबतच त्याच्यामध्ये दिलं जातं, किंवा नसेल तर आपल्याला मार्केटमधनं घेता येतं. किंबहुना त्याही पेक्षा चांगलं अजून एक औषध आहे ज्यामध्ये कार्बॉक्सिन 37.5% आणि थायरम 37.5% चे विटावॅक्स पॉवर नावानं मार्केटमध्ये उपलब्ध आहे. हे जर आपण 3 ग्राम प्रति किलो बियाणे या प्रमाणात जर आपण लावलं पेरणीपूर्वी, तर निश्चितच या मर रोगाचा सुद्धा प्रादुर्भाव किंबहुना बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव जो आहे तो आपल्याला नियंत्रित करता येतो. नेक्स्ट प्लीज. तेलवर्गीय पीक आहे पहा, करडई तेलवर्गीय पीक आहे. कालखंड याचा जवळपास 130 ते 135 दिवसाचा आहे. लॉंग ड्युरेशन आहे, तेलवर्गीय आहे, म्हणून याला अन्नद्रव्याचा पुरवठा सुद्धा व्यवस्थित करणं गरजेचं आहे. यामध्ये जर जिरायती असेल तर 40 किलो नत्र 20 किलो स्फुरद प्रति हेक्टर देण्याची शिफारस आहे. जर आपलं बागायती असेल, जर आपल्याला 1 किंवा 2 पाण्याची व्यवस्था देण्याची व्यवस्था तुमच्याकडे असेल तर त्याला आपण बागायती म्हणतो. त्यावेळेला आपल्याला 60 किलो नत्र आणि 40 किलो स्फुरद या प्रमाणामध्ये आपल्याला बागायतीसाठी नत्र आणि स्फुरद प्रति हेक्टर द्यावं लागतं. यासाठी नेक्स्ट प्लीज. मी एकरी प्रमाण सांगतोय. एकरी जवळपास जर जिरायती असेल तर युरिया 35 किलो आणि SSP 50 किलो म्हणजे एक बॅग आपण द्यावं. जर बागायती असेल तर युरिया 26 किलो आणि SSP चे 2 बॅग म्हणजे 100 किलो आपण पेरताना द्यावं. एकरी प्रमाण सांगतोय मुद्दामच. आणि त्यानंतर जवळपास एक 30 दिवसानंतर आपल्याला परत 26 किलो युरिया प्रति एकरी द्यावा, जेणेकरून या पिकाची जी अन्नद्रव्याची कमतरता आहे ती आपल्याला भरून काढता येईल. जर तुम्ही SSPच्या माध्यमातून खत देत नसाल तर त्यावेळेला आपण गंधकाचा आपण वापर करावा. यासाठी एकरी 8 किलो गंधक आपण वापरावं. नेक्स्ट प्लीज. विरळणी ही अत्यंत महत्वाची आहे, कारण विरळणीला चांगला प्रतिसाद देणारं हे करडई पीक आहे. एका ठिकाणी एकच रोप कसं राहील या दृष्टिकोनातून आपण विरळणी करावी. एका ठिकाणी एकापेक्षा जास्त रोप राहिली, दाटीवाटी झाली तर मावा या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असताना आपल्याला दिसून येतं. यासाठी आपण विरळणी आवश्यक करावी. आवश्यकतेप्रमाणे अंतर्मशागतीची कामं सुद्धा आपण करून घ्यावी. नेक्स्ट प्लीज. पहा, तसं पाहायला गेलं तर करडई या पिकाला पाणी जास्त लागत नाही. अति पाण्याला अतिशय संवेदनशील पीक आहे, म्हणून पाण्याचा अतिरेक वापर आपण करावयाचा नाही. या वर्षी पाण्याचे स्रोत वाढलेले आहेत, भूगर्भ जल पातळी वाढलेली आहे, त्यामुळे अतिरिक्त पाण्याचा वापर आपण करडीसाठी करू नये. परंतु ज्या काही संवेदनशील अवस्था आहेत त्यामध्ये या करडई पिकाला पाण्याचा ताण पडणार नाही, ही देखील काळजी आपल्याला घ्यावी लागणार आहे. यासाठी पेरणीनंतर 30 ते 35 दिवस, 55 ते 60 दिवस आणि 85-90 दिवस या कालखंडामध्ये करडई या पिकाला पाण्याचा ताण बसणार नाही. या पद्धतीने आपण पाण्याचं नियोजन करावं. अति पाण्याचा वापर टाळावा. नेक्स्ट प्लीज. यामध्ये सर्वात त्रासदायक किडीमध्ये जर प्रकार असेल ज्यामुळे सगळे शेतकरी त्रस्त होत आहेत, तो म्हणजे या करडई पिकातील मावा. या करडई पिकातील मावाचं जर नियंत्रण करायचं असेल तर शक्यतो पेरणी 5 नोव्हेंबरच्या आधी करा. जेवढं आपण पेरणी लांबू तेवढं या मावाचा प्रादुर्भाव वाढण्याची दाट शक्यता असते. या मावाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे हा मावा काही पूर्ण शेतामध्ये एकदाच येत नाही. तो सुरुवातीला कडन 4 ओळीवरती सुरुवातीला येतो, म्हणून पहिल्या 4 ओळीवरती चांगली निरीक्षण घ्यावीत आणि त्याच ओळींवरती जर आपण
कीटकनाशकाची फवारणी सुरुवातीलाच केली तर चांगल्या प्रकारे या मावाचा नियंत्रण आपल्याला चांगल्या प्रकारे करता येतं. मित्रो, म्हणून म्हणतोय की निरीक्षण आपल्याला करणं गरजेचं आहे, कारण एकदा का मावा वाढला तो एका फवारणीनं जात नाही. कमीत कमी 2 ते 3 फवारणी आपल्याला 8 दिवसाच्या अंतरानं कराव्या लागतील. त्याच वेळेला मावा रोगाचा प्रादुर्भाव नियंत्रणामध्ये आणता येतो. म्हणून सतत निरीक्षण, सर्वेक्षण आणि सुरुवातीच्या अवस्थेमध्ये काटेकोरपणे केलेलं नियोजन याच पद्धतीनं आपण केलं तर मावाचं नियंत्रण करता येतं. जास्त मोठ्या प्रमाणात मावा वाढला मग मात्र जिकरीचं होतं. मग अशा वेळेला कोणती रसायनं वापरावीत तर त्यामध्ये सुरुवातीला पहिल्या 4 ओळीवरती फवारत असताना किंवा 30 ते 35 आणि 45 ते 60 या दिवसामध्ये मावाचा प्रादुर्भाव मोठा दिसून येतो. अशा वेळेला आपण डायमिथोएट जे मार्केटमध्ये रोगर नावाने मिळतं ते एका ml 1 ml 1 लिटर किंवा 10 ml 10 लिटर पाण्यामध्ये घेऊन पहिली फवारणी करावी. या पद्धतीने त्याचं नियोजन झालं नाही तर दुसरी फवारणी आपण मानिक ज्याच्यामध्ये थायोमिथोक्झाम ज्याच्यामध्ये जे ॲक्टा नावानं मार्केटमध्ये मिळतं त्याची फवारणी करावी. आणि तिसऱ्या फवारणीची आवश्यकता भासलीच तर त्यावेळेला ॲसिडामिप्रिड जे की मानिक नावानं मार्केटमध्ये मिळतं याची आपण फवारणी करावी. ही तीनही केमिकल आपण लक्षात ठेवावीत. एकाच किडीसाठी जर आपल्याला 2 ते 3 फवारण्या करायची वेळ आली तर प्रत्येक फवारणीला औषध बदलत जावं. एकच औषध एकाच किडीसाठी परत परत वापरू नये हा सुद्धा अतिशय महत्वाचा सल्ला इथं राहील. त्याचबरोबर कीटकनाशकामध्ये कोणत्याही प्रकारचं खत मिसळायचं नाही. कीटकनाशकामध्ये बुरशीनाशक मिसळली तर चालतात, परंतु ज्या बुरशीनाशकामध्ये कॉपर नावाचा घटक आहे अशी बुरशीनाशक आपण स्वतंत्र फवारणी करावीत. या काही ज्या फवारणीची ज्या काही महत्वाचे मुद्दे आहेत ते सुद्धा इथं मी मांडू इच्छितो. एक महत्वाचं पीक आपल्या भागामध्ये मागच्या 3 वर्षापासून डोकं उंचावतंय ते म्हणजे जवस. जवसाचं प्रत्येक घरामध्ये वैशिष्ट्य आहे. प्रत्येक घरामध्ये जवस थोडं पाय असतंच. कोणी चटणी करून खातं, कोणी भाजून खातं. या जवसाचं बऱ्याच जणांना माहित असेल किंवा नसेल, परंतु याच्यामध्ये एक चांगला गुणधर्म आहे तो म्हणजे ओमेगा 3. हे नॅचरल ओमेगा 3 या जवसामध्ये. उठताना बसताना कोणाची हाडं वाजत असतील, मान दुखत असेल, पाठ दुखत असेल, गुडघ्याचा त्रास असेल तर अशा वेळेला ह्याचं जर सेवन तुम्ही दररोज 2 चमचे करत असाल कशाचं, जवसाचं, तर निश्चितच 3 महिन्यामध्ये आपल्याला या हाडाचे जे काही विकार आहेत यापासून निश्चितच आपल्याला मुक्तता मिळते. परंतु एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे, मी काय त्याची मार्केटिंग सारखं बोलत असलो तरी माझी सवय बोलायची अशी, परंतु ओमेगा 3 होलाटाईल नेचर आहे. त्याला जर तुम्ही क्रश करून खात असाल तर त्याची गुणवत्ता कमी होते. जर तुम्ही भाजून खात असाल तर त्याची गुणवत्ता कमी होते, कारण ओमेगा 3 हा ऑक्सिडाइज होतो ताबडतोब, कारण तो होलाटाईल नेचरचा आहे. म्हणून जेवढं होईल 1 चमचा खा, 1.5 चमचा खा, 2 चमचा खा, जवळ दररोज खा, आता कच्चं खा, हे इथं तुम्हाला सांगायचंय. आणि याच बरोबर जेवढे काही मेडिसिन्स मार्केटमध्ये आहेत हाडाच्या विकारचे प्रत्येकामध्ये ओमेगा 3 वापरलं जातं. मेडिसिन इंडस्ट्रीमध्ये जवसाचं अनन्यसाधारण महत्व आहे. 1-2 शेतकरी जर एका क्षेत्रामध्ये घेत असतील तर तुम्हाला कोणी विचारणार नाही, परंतु 100 एकरचा जर तुम्ही पट्टा निर्माण केला तर इंडस्ट्री तुमच्यापर्यंत येतील. असं हे महत्वाचं पीक आहे ते म्हणजे जवस. तर 10 मिनिटं आपण चर्चा करूया जवसावरती. जवसाचे अनेक वाण मार्केटमध्ये उपलब्ध आहेत, पण आपल्याकडे कोणते वाण चालतात, जे बुटके आहेत. उत्तर भारतात कोणते वाण चालतात, जे उंचीला जास्त आहेत, कारण त्याच्या स्ट्रॉ पासनं, फ्लॅक्स पासनं तिथं मोठमोठे दोरखंड तयार करण्याचे कारखाने आहेत, पण आपल्याकडे ते नाही आहेत. म्हणून आपल्याकडे कोणते वाण चालतात, कमी उंचीचे, टपोऱ्या दाण्याचे, उत्पादन जास्त देणारे. मग अशा वाणाची आपण निवड करावी. म्हणून मार्केटमध्ये भरपूर आहेत. NL 97, NL 142, NL 260, NL 165 हे वाण आपल्याकडे आहेत. परंतु 4 वर्षापूर्वी गळीत धान्य संशोधन केंद्र लातूर येथनं एक वाण प्रसारित झालेलं आहे, LSL 93. उंचीला कमी. इतर सर्व जवसाचा वाणाचा कालावधी हा जवळपास 120 दिवसाचा आहे, परंतु LSL 93 याचा कालखंड आहे तो 90 ते 95 दिवसाचा. म्हणजे जवसाच्या इतर वाणापेक्षा LSL 93 वाण जवळपास 25 ते 30 दिवस अधिक काढणीस येतं. एकतर रबी हंगाम, त्यामध्ये लॉंग ड्युरेशनल, त्यामुळं अशा परिस्थितीमध्ये
कमी कालावधी येणारं जवसाचं पीक आपल्या भागासाठी अतिशय उपयुक्त आहे. म्हणून आपल्या भागासाठी आपण LSL 93 या जवसाचा वाणाचा आपण वापर करावा. त्याचं बियाणं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ इथं उपलब्ध आहे. नेक्स्ट प्लीज. हा एक फोटो आहे ज्यामध्ये सर्व वाणांची पेरणी एकदाच केलेली आहे, परंतु फक्त LSL 93 हे वाण आहे जे की बोंडामध्ये प्रवेश केलेलं आहे. बाकी सर्व वाण हे अजूनही फुल अवस्थेमध्ये. हे सांगण्याचा दाखवण्याचा मानस हा आहे की LSL 93 या वाणाचा जो कालखंड आहे तो इतर वाणापेक्षा जवळपास 25 ते 30 दिवस कमी आहे. म्हणून तो आपल्या भागामध्ये चांगल्या प्रकारे येतं. जवसाचं अजून एक वैशिष्ट्य आहे, या जवसाला कोणतं जनावर खात नाही, शेळी खात नाही, हरण खात नाही, डुक्कर खात नाही, कोणी चोरून नेत नाही, कोणी तोडून नेत नाही. म्हणून अजून एक तुम्हाला सांगतो की जवसाचं यावरती रोग किडीचा प्रादुर्भाव कमी आहे. म्हणून आपल्याकडे जवस वाढवण्यामध्ये खूप चांगला स्कोप आहे. चांगलं बेवड बदलण्यामध्ये याचा उपयोग होणार आहे. उत्पादन क्षम आहे, भाव चांगला आहे, मेडिसिनल व्हॅल्यू आहे. म्हणून आपण जवसाकडे वळायला काही हरकत नाही. नेक्स्ट प्लीज. मग पेरणीची वेळ कोणती असावी पहा. तसं पाहायला गेलं तर ऑक्टोबरचा पहिल्या आठवडा ते ऑक्टोबरचा तिसऱ्या आठवड्यापर्यंत पेरणी करता येते. परंतु तुमचा अनुभव असा सांगतो की पेरणी थोडी लांबवावी, थोडी थंडी पडू द्यावी, थोडं नोव्हेंबर मध्ये करावी. जेवढी पेरणी तर थंडी लागली की त्याला फुटवा जास्त बसतो, फुटवा जास्त बसतो. म्हणून एक 10 नोव्हेंबर पर्यंत जरी आपण पेरणी केली तर या जवसाचं उत्पन्न आपल्याला चांगलं येतं. यासाठी आपल्याला एकरी 10 किलो बियाणं वापरावं लागतं. 2 ओळीतलं अंतर 30 सेंटीमीटर ठेवायचं. पेरणी करताना आपण ट्रॅक्टरच्या साहाय्याने पेरणी करू शकतो. यासाठी आपल्याला कोथिंबीरच्या फिरकेचा उपयोग करावा लागेल. त्यामुळे 30 सेंटीमीटरवरती आपल्याला याच्या ट्रॅक्टरच्या साहाय्याने सुद्धा आपल्याला पेरणी करता येते. नेक्स्ट प्लीज. नेक्स्ट. पेरणीपूर्वी याला सुद्धा आपल्याला बीज प्रक्रिया करायची. नावाने मिळतं, त्याची आपण अवश्य बीज प्रक्रिया करावी. माती संस्करण आपण करावं, खरीप मध्ये केलं नसेल. शिफारसी प्रमाणे खताची मात्रा देणं गरजेचं आहे. यासाठी प्रति एकरी 10 किलो नत्र, 20 किलो नत्र आणि 10 किलो स्फुरद पेरणीच्या वेळेला द्यायचं आणि त्यातले 50% नत्र हे 25-30 दिवसांनी द्यायचं. यासाठी नेक्स्ट प्लीज. एकरी पाहायला गेलं तर तुम्ही एकरी DAP 22 किलो वापरावं, त्यासोबत युरिया 13 किलो वापरावा. जर तुम्ही दुसरा पर्याय तो म्हणजे युरिया आणि SSPच्या माध्यमातून जर तो वापरायचा असेल तर एकरी 22 किलो आपण युरिया वापरावा आणि सोबत SSP 63 किलो द्यावं आणि 25 ते 30 दिवसांनी परत एकदा युरिया 22 किलो प्रति एकराप्रमाणे द्यावं, जेणेकरून आपल्याला या पिकाची जी अन्नद्रव्याची गरज आहे ती भागवता येईल. जर तुम्ही DAPच्या माध्यमातून खत देत असाल तर त्यावेळेला आपण 8 किलो गंधकाचा आपण वापर करावा, कारण तेलवर्गीय पीक आहे. उत्पादनास त्याचबरोबर दाणे भरण्यासाठी मदत होते. नेक्स्ट प्लीज. पेरणीनंतर 25 ते 30 दिवस, 60 ते 65 दिवस आणि 75 ते 80 दिवस हे या पिकासाठी संवेदनशील अवस्था आहेत. या काल करावं. नेक्स्ट प्लीज. एकच मोठी त्रासदायक कीड आहे, छिद्र पाडते आणि मोठ्या प्रमाणात नुकसान करते. यासाठी डायमिथोएट जे की रोगर नावाने मिळतं, 10 मिली प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात फवारणी घ्यावी. नेक्स्ट प्लीज. अल्टरनेरिया किंवा पानावरची ठिपके किंवा पानावरची डाग या पद्धतीने काही दिसून येत असेल तर त्यावेळेला प्रोपॅकिनोझॉल जे की टिल्ट नावाने मार्केटमध्ये मिळतं, त्याचं एक 10 मिली प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात घेऊन आपण फवारणी केली तर निश्चितच या अल्टरनेरिया किंवा पानावरचे ठिपके या रोगांचा प्रादुर्भाव हा नियंत्रणामध्ये येतो. परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण या नवीन पिकाचा अंतर्भाव जर आपल्या पीक पद्धतीमध्ये केला तर अशा नवीन पिकावरती सुरुवातीचे 3-4 वर्ष तरी किमान कसल्याही प्रकारची कीड किंवा कसल्याही प्रकारचा रोग हा त्रासदायक किंवा अबो इकॉनॉमिकल थ्रेशोल्ड लेवल किंवा आर्थिक नुकसानाच्या पातळीच्या वर जात नाही. म्हणून आपल्याला याचा अंतर्भाव करायला काही हरकत नाही. नेक्स्ट प्लीज. अशा पद्धतीने जर आपण नियोजन केलं तर निश्चितच आपल्याला जवसाचं उत्पन्न काढता येतं. जवसाची काढणी कसं
कन्सिडर करून चालावा लागतो. या पद्धती यानंतर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र परभणी या केंद्राचे व्यवस्थापक डॉक्टर गजानन गडदे सरांना मी विनंती करतोय की त्यांनी बसून घ्यावे खुर्चीवर. गडदे सरांना मी विनंती करतोय की सप्टेंबर महिन्यामधल्या पहिल्या आठवड्यामध्ये जे 1 ते 5 तारखेच्या दरम्यान संपूर्ण मराठवाड्यामध्ये बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टी झाली. बऱ्याच ठिकाणी सततच्या पावसानंतर कपाशी, तूर, त्यानंतर हळद आणि अद्रकासारख्या पिकामध्ये मर रोग या रोगाची सुरुवात झाली. या सर्व परिस्थितीवर सद्य परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी कोणकोणत्या उपाययोजना कराव्यात या सर्व बाबीवर सविस्तर असं मार्गदर्शन करावं अशी मी डॉक्टर गडदे सरांना विनंती करतोय. गडदे सर, आपण बसूनच सर्व शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावं. या ठिकाणी विद्यापीठाचे प्राध्यापक जर बाहेर किंवा आतमध्ये असतील तर या सर्व प्राध्यापकांना विनंती असेल की ज्या ज्या विभागांचं प्रकाशनांचं विमोचन या परिसंवादामध्ये करावयाचं आहे त्यांनी अधिकचे डॉक्टर मांडगे सर या डॉक्टर औंधकर सर यांच्याशी संपर्क साधावा अशी मी सर्वांना विनंती करेन. धन्यवाद सर. शेतकरी बंधूंनो, आपण मी आज आपल्याला सध्या परिस्थितीमध्ये जे आपले जे मुख्य पीक आहेत, सोयाबीन असेल, कापूस असेल किंवा तूर आणि हळद, या पिकामध्ये सध्या परिस्थितीत आपण काय काय करायला पाहिजे त्याबद्दल थोडक्यात आपण इथं आज जाणून घेऊया. आपण जसं माहिती आहे की आपलं कपाशी जे आपण महत्त्वाचं जे पीक आहे आणि यावर्षी आपण बऱ्याच ठिकाणी आम्ही बघत आहोत की आता सततचा पाऊस पडला, कंटिन्यू पाऊस पडला आणि त्याच्यानंतर एक उघाड पडलेली आहे. किंवा पहिले आपण बघितलं की तापमान जास्त होतं आणि त्याच्यानंतर पाऊस पडला कापसामध्ये, पाऊस पडला आपला आणि नंतर आपण बघत आहोत की सगळ्या कापसामध्ये आपले जे मर मोठ्या प्रमाणात दिसत आहे, ज्याला आपण युरिया 100 ग्रॅम आपला पांढरा पोटॅश म्हणजे 0050 आपला आणि 25 ग्रॅम आपला कॉपर ऑक्झिक्लोराईड किंवा त्याला आपण ब्लू कॉपर म्हणतो. तर याचं 10 लिटरमध्ये द्रावण तयार करायचं आपल्याला आणि या 10 लिटरमध्ये पैकी आपल्याला या झाडाला 100 ते 150 मिली प्रत्येक झाडाच्या बुंद्याला टाकायचं आणि त्याला माती लावायची. माती लावणं फार अतिशय गरजेचं आहे मित्रांनो. माती जर नाही लावली तर आणखीन त्याच्यात आपल्याला हे होऊ शकते. त्याला माती लावायची आपल्याला, कारण काय आहे की ते त्याला व्यवस्थित त्याला माती आपल्याला लावली तर हे झाड आपलं लगेच आपलं 2-3 दिवसामध्ये चांगलं रिकवर होऊ शकते. आणि याचे रिझल्ट सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांना आलेले आहेत. जास्तीत जास्त त्यांचे काही शेतकऱ्यांनी तर आम्हाला रिस्पॉन्स सुद्धा दिलेला आहे की सर आमचे फक्त 5-6 झाडं मेलेले आहेत आमच्या 2-3 एकरामध्ये. जे तुम्ही पर्याय सांगितला होता ते अतिशय चांगला पर्याय होता आणि खरोखरच हा चांगला पर्याय आहे. त्याच्यानंतर शेतकरी बंधूंनो, काही ठिकाणी आपण बघत आहोत की पातेगळ सुद्धा मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये होत असते आपल्या कापसामध्ये. तर याच्यासाठी आपल्याला
नॅफ्थलिन ॲसिटिक ॲसिड किंवा त्याला आपण प्लॅनोफिक्स म्हणतो, याचा आपण 2 ते 2.5 मिली प्रति 10 लिटर पाणीमध्ये मिक्स करून त्याची आपण फवारणी करणं अतिशय गरजेचं आहे. तसंच आता आपण बघत आहोत की वातावरणामध्ये आपल्याला कुठल्याही बुरशीचा काही प्रॉब्लेम येऊ नये, बुरशीनाशक म्हणजे त्याच्यासाठी आपल्याला बुरशीनाशकाची फवारणी करणं अतिशय गरजेचं आहे. आता बऱ्याच ठिकाणी शेतकरी बंधू सुद्धा मारतात, आपल्याला बुरशीनाशक मारत असतात, तर त्याच्यामध्ये त्यांनी आलटून पालटून मारणं फार गरजेचं आहे. त्याच्यामध्ये आपलं 22 अधिक मॅन्कोझेबचे आहे, त्याला आपण साफ नावानं म्हणतो, तर त्याचं 25 ग्रॅम 10 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून त्याची फवारणी करावी. किंवा स्वाधीन असेल, हारू असेल, म्हणजे सल्फर अधिक टेबुकोनाझोल त्याचं कॉम्बिनेशन आहे, त्याच्यामध्ये हे मारायचं. आणि शेवटच्या वेळेस समजा जेव्हा त्याच्यानंतर आपल्याला हे जर आलटून पालटून मारत राहायचे आपण हे बघा, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिना हा अतिशय महत्वाचा आहे कोणत्याही पिकासाठी. मग ते सोयाबीन असेल, कापूस असेल तुमचा, किंवा आपलं हे असेल हळद असेल किंवा तूर असेल, याच्यामध्ये हे 2 महिने आपल्याला फार संवेदनशील आहेत. आणि या 2 महिन्यामध्ये आपल्याला अतिशय काळजी घेणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला बुरशीनाशकाच्या 15-15 दिवसाला तरी किमान आपल्याला फवारणी घेणं गरजेचं आहे. आता बऱ्याच ठिकाणी आपण बघत आहोत की सोयाबीनमध्ये सुद्धा सोयाबीनमध्ये आता बऱ्याच ठिकाणी चारकोल रॉटचा असेल, त्याच्यात आपण बघितलं की मुळे सगळे खराब झालेले आहेत. काही ठिकाणी मोझॅकचा सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेला आहे. तर अशा वेळेस आपल्याला हे पहिलेच आपल्याला थोडंसं त्याला काळजी घेणं गरजेचं आहे. आता उदाहरणार्थ मोझॅकचं मोठ्या प्रमाणात आपण बघितलेलं आहे, तर या स्टेजला तर आपण काही करू शकत नाहीत. पण पुढच्या वेळेस जर आपल्याला थोडंसं लक्षात आलं तर त्याच्यामध्ये पांढरी माशीच्या प्रादुर्भावामुळे हा मोझॅक येत असतो. त्याच्यामुळे आपल्याला पांढरी माशीचं नियंत्रण करणं फार गरजेचं आहे. काही शेतकऱ्यांना चांगलं कंट्रोल केलेलं आहे, पण आता शेवटच्या टप्प्यात सुद्धा काही शेतकऱ्यांच्या याच्यावर येत आहेत. मोझॅकचा सुद्धा प्रादुर्भाव दिसत आहे आता सुद्धा. त्यांनी आतापर्यंत चांगलं कंट्रोल केलेलं आहे, पण शेवटच्या टप्प्यामध्ये सुद्धा काही शेतकऱ्यांच्या शेतावर मोझॅकचा आपल्याला प्रादुर्भाव दिसत आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला पांढरी माशीचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला मध्ये स्पेर्टो किंवा आर्जिल नावाचं एक औषध आहे. त्याच्यामध्ये 2 घटक आहेत, ॲसिटामाप्रिड प्लस बायफेन्थ्रिन म्हणून आहे, ते घटक आहे त्याच्यामध्ये. तर त्याचा आपल्याला 100 ग्रॅम 10 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून त्याची फवारणी करणं आपल्याला 10 लिटर नाही, सॉरी 100 एकरसाठी आपल्याला फवारायचं आहे. समजा तुम्ही तुमच्या एकरी 10 पंप पडत असतील तर 10 ग्राम एका पंपाला 10 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून मारायचं आहे. परंतु 100 एकरी आपल्याला 100 ग्राम पडलं पाहिजे ते औषध. ते असेल किंवा आपल्याला अलिका सारखं औषध असेल, आपल्याला माहित आहे, किंवा आपलं सोलोमन सारखं एक औषध आहे. अलिका असेल तर 60 मिली एका एकरसाठी वापरायचं आहे. सोलोमन असलं तर 140 मिली एका एकरसाठी आपल्याला वापरायचं आहे. तर हे कोणते आलटून पालटून मारा, जेणेकरून आपल्याकडे शेतावर मोझॅक येणार नाही. आणि आपण बघा की मोझॅकचा जो प्रादुर्भाव सुरू होतो तो आपल्याला बांधापासून सुरुवातीला दिसते. आणि आपण बरेचशा शेतकऱ्याला आम्ही जेव्हा जातो शेतावर त्यांना सांगतो की काका हे काढून घ्या, ते आम्हाला म्हणतात की सर एखादं 2 असं झाड असते, म्हणजे त्याला काही होत नसते. परंतु त्यांना आम्ही सांगतो सुद्धा की जर ते झाड तुम्ही जर उपटून नाही काढलं तर 8 ते 10 दिवसामध्ये तुम्हाला सगळे झाडं हे बऱ्याच तुमच्या 50% वर तुमचे पिवळे होतात. तर कृपया असे जर झाड दिसले आपण असे झाडं उपटून टाकून त्याला नष्ट करायचंय. नष्ट करायचं म्हणजे त्याला एक गाडून टाका किंवा त्याला धग द्या, म्हणजे जळावर त्याला टाकून द्या. सगळं तर जळणार नाही, पण त्याला धग लागली तर तुमचं काम होऊ शकते. परत आपल्याला जे पिवळे चिकट सापळे जे असतील समजा त्याच्यामध्ये, त्याच्या सुद्धा आपण एकरी जवळपास 10 लावत जा. तुम्ही जास्त लावले तरी काही अडचण नाही त्याच्यामध्ये. हेक्टरी त्याची 25 शिफारस आहे आपली. परंतु जेवढे जास्त लावसाल तेवढे तुमच्या फवारण्या सुद्धा कमी होतील त्याच्यामध्ये. आणि बऱ्याच ठिकाणी आता आपण जे बुरशीनाशक त्याच्यामध्ये चारकोल रॉटचे सुद्धा प्रॉब्लेम आले आहेत. स्टार्टिंगला जर आपण बीज प्रक्रिया केली असेल तर तिथं तो प्रॉब्लेम बऱ्याच ठिकाणी जाणवलेला नाही आहे. त्याच्यामध्ये आपल्याला माहित असेल की एक घटक आहे बघा, इलेक्ट्रॉन किंवा कॅस्केड किंवा वार्डन नावानं मिळते बघा. त्याच्यामध्ये 2 हे आहेत की आपले बुरशीनाशक आहेत, थायफेनेट मिथाइल आणि अझॉक्सिस्ट्रॉबिन आणि थायमिथॉक्झाम. म्हणजे पांढऱ्या माशीचा आणि या बुरशीचा दोन्हीचा कंट्रोल करतो. परंतु नंतरच्या टप्प्यामध्ये सुद्धा आपल्याला या बुरशीचा प्रॉब्लेम येण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि बऱ्याच ठिकाणी आलेली आहे. याच्यासाठी सुद्धा आपण थायफेनेट मिथाइलचं 20 ग्रॅम 10 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून जर फवारणी केली ते करा आपण. आणि त्याच्यानंतर आणखीन एक 10-15 दिवसांनी वापस साफ असेल, स्वाधीन असेल, हरू असेल, याची सुद्धा त्याच प्रमाणात आपण जर मारलं त्याला तर नियंत्रणात आपलं बुरशीनाशक होऊ शकते. आणि आता शेवटच्या ठिकाणी जर समजा बरेच शेतकरी काय करायला की नेटिव्ह पहिलेच मारून टाकायला येतं. नेटिव्ह सारखं जे बुरशीनाशक असेल ते शेवटच्या टप्प्यामध्ये मारा तुम्ही, कारण की जेव्हा आपल्या शेंगा चांगल्या
पोसायला लागतात त्यावेळेस मारा त्याला. परत आता जिथं काही ठिकाणी शेंगा भरणं चांगला दाना भरत आहे आपल्या याच्यामध्ये सोयाबीनमध्ये, तर अशा ठिकाणी जिथं शक्य असेल तिथं आपण 05234 नावाचं जे खत आहे याचा आपण 100 ग्रॅम 10 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून जर फवारणी केली तर निश्चितच आपला जो दाना आहे तो चांगला ठोकर दाना होतो, दाण्यावर चांगली चकाकी सुद्धा येते. अशा प्रकारे हे सोयाबीनमध्ये सध्याचे करायचे आपल्याला काम आहेत. त्याच्यामध्ये नंतर आपलं जे आहे महत्वाचं पीक आहे ते तूर आहे. तूरमध्ये सुद्धा आपण ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये दर 15-15 दिवसाला बुरशीनाशकची मारा करून की वातावरण सध्या फार बदल होत आहेत. टेम्परेचर येते, हाय टेम्परेचर, नंतर पाऊस पडायला लगेच, त्याच्यामुळे आर्द्रता वाढत आहे आणि आर्द्रता वाढली की तुम्हाला रोगकिडींचा प्रादुर्भाव जास्त जाणवत आहे. याच्यामध्ये सुद्धा आपण आता जसं सांगितलं की 200 ग्रॅम आपलं जे 200 ग्रॅम युरिया, 100 ग्रॅम आपलं पांढरा पोटॅश आणि 25 ग्रॅम कॉपर ऑक्झिक्लोराइड याची सुद्धा आपण आळवणी करायची आहे तुरीच्या याला झाडाला. जिथं म्हणजे होऊ नये म्हणून आपण काळजी घेणं फार गरजेचं नाही, तर मग आपल्याला मररोगाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव दिसतो. किंवा आपल्या विद्यापीठाचं बायोमिक्स आहे याची सुद्धा आपण ड्रेंचिंग किंवा आळवणी आपण करू शकता. ते आपल्याला एकरी जवळपास लिक्विडमध्ये असेल तर 4 लिटर घ्यायचं आहे एका एकरला, आणि पावडर फॉर्म मध्ये असलं तर 4 किलो घ्यायचं आहे आपल्याला. ते दुसरं आहे आपलं हळदीमध्ये सुद्धा आपण बायोमिक्स असेल किंवा आपलं याची क्लोरोफाय आपल्या काय म्हणतात ते सापची याची ड्रेंचिंग आपण करणं फार गरजेचं आहे. त्याच्यात आपले बायोमिक्सचे रिझल्ट फार शेतकऱ्यांना हळदीमध्ये आलेले आहेत. परत आपण त्याची फवारणी सुद्धा करू शकता. बायोमिक्सची आपण फवारणी सुद्धा त्याला 200 ग्रॅम 10 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून त्याची फवारणी सुद्धा करू शकता, कारण की बऱ्याच ठिकाणी करपा वगैरे सारखे रोग येत आहेत. आणि हळदीमध्ये एक लक्षात घ्या शेतकरी बंधूंनो, दर महिन्याला आपल्याकडे ड्रीप असते, तर पहिला महिना सोडून आपल्या 30 दिवसाच्या नंतर, एका महिन्याच्या नंतर 6 महिन्यापर्यंत आपल्याला दर महिन्याला हळदीला आपण ड्रीप मार्फत युरिया देणं अतिशय गरजेचं आहे. त्याच्यासाठी पहिल्या 5 महिन्यापर्यंत आपण 25 ग्रॅम एकरी आपण हळदीला काय द्यायचं आहे, युरिया द्यायचा आहे. आता बरेच शेतकरी म्हणतात की सर ती हळद फार मोठी होऊ द्या, जेवढी मोठी होईल तेवढी हळद तुमचं उत्पादन तेवढं चांगलं होईल. नाही तर बरेच ठिकाणी काय दुकानदार म्हणतात की आपल्याला कंद वाढवायचे का हळद याचे पानं वाढवायचे, परंतु हळदीमध्ये असं आहे की तुम्ही जर जेवढे तुमची पानं वाढतील नंतर थंडीच्या कालावधीमध्ये सगळं त्याच्यातला जो अर्क आहे तो तुमच्या याच्यामध्ये गड्ड्यामध्ये उतरत असतो आणि तुमचे गड्डे चांगले मोठे होत असतात त्याचे. तर त्याची काळजी करू नका. दर महिन्याला आपण 25 किलो एकरी आपण 5व्या महिन्यापर्यंत हळद देणं आहे. आता तुम्ही म्हणसाल की 25 किलो एकदाच द्यायचे का? नाही, तर एका महिन्यामध्ये आपण किमान त्याला 3 वेळेस एक आठवड्याच्या अंतरानं आपण ते हळद द्या, त्याला 8-8.5 किलो त्याला त्या प्रमाणात द्या आपण. आणि शेवटच्या 6व्या महिन्यामध्ये त्याला एकरी 17 किलो आपल्याला हळद देत चला तुम्ही. अशा प्रकारे हे एक आहे. आणि आपण बघत आहोत की बाकीच्या किडीच्या बाबतीत माझे मित्र सहकारी सांगणार आहेत, आमचे डॉक्टर पटाई तुम्हाला सांगतील हळदीमध्ये. आणि हे जे आता महत्वाचे जे काही होते, समजा सोयाबीन असेल, कापूस असेल, आपलं तूर असेल, आणि हे हळदीमध्ये ह्या बाबी आपल्याला करणं फार गरजेचं आहे. कारण काय की बरेच वेळेस हळदीमध्ये आपण बघतो की आपल्या हळद फार फिकट पिवळी दिसते. कारण तेच आहे की आपण त्याच्यामध्ये नत्राचं प्रमाण त्याला खूप लागते. जवळपास ड्रीपच्या माध्यमातून त्याला 160 किलो आपल्याला लागते, आणि जर तुमच्याकडे ड्रीप नसेल तर 200 किलो तुम्हाला नत्र लागते त्याला. तर त्याच्यासाठी आपल्याला युरियाचं प्रमाण त्याला वाढावं लागते. त्याला युरिया देणं फार गरजेचं आहे. सोबत आपल्याला जे मायक्रोला सारखं असेल सूक्ष्म अन्नद्रव्य ग्रेड 2 याचं सुद्धा आपण 50 मिली 10 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून चांगल्या स्टिकरमध्ये मिक्स करून त्याची फवारणी करा, जेणेकरून आपलं झाड चांगलं सशक्त राहील. झाड चांगलं सशक्त राहिलं तर त्याच्यावर रोगकिडीचा सुद्धा प्रादुर्भाव कमी राहतो. एवढं आणखी नावे काही कोणाचे काही प्रश्न असतील तर आपण कृपया विचारावे. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर कृषी तंत्र माहिती केंद्र परभणी या कार्यालयाचे डॉक्टर पटाईत सर यांना विनंती करतो की त्यांनी सद्य परिस्थितीमध्ये किडींचे नियंत्रण विविध पिकांमध्ये कशा प्रकारे करावे या बाबीवर प्रकाश टाकावा. डॉक्टर पटाईत सर. $89.99
89 99 100 643. 89 99 100 643. धन्यवाद सर. गडदे सरांनी सद्य परिस्थितीमधील पीक व्यवस्थापन यामध्ये बऱ्याच विषयांवर त्या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे. दुसरा महत्त्वाचा त्यातला जो विषय आहे तो पीक संरक्षण, विशेषतः किडींचं व्यवस्थापन. तर आपण मुख्य करून 4 पिकांवर त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करणार आहोत: सोयाबीन, कापूस, तूर आणि हळद. तर सोयाबीन मध्ये सद्य परिस्थितीमध्ये तर आपल्याला आपण बघतो तर शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहेत. कुठं काही कीड रोगांचा प्रादुर्भाव विशेष काही दिसून येत नाही आणि या परिस्थितीमध्ये फवारणीची त्या ठिकाणी आवश्यकता नसते. परंतु थोडं लेटचं जर सोयाबीन असेल कोणाचं, की जे काही ठिकाणी जेव्हा आम्हाला फोन येतात तर त्यात कोणाचं तरी एखादं तरी फुलोरा अवस्थेत असतं किंवा शेंगा ह्या पापडी अवस्थेत असतात, तर अशा ठिकाणी मात्र सध्याही आपण किडींच्या प्रादुर्भावाकडे लक्ष देणं गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये विशेषतः शेंगा पोखरणारी अळी असेल. कारण आता आपण पाहतो की अशा समस्या येत आहेत की सोयाबीनला फुलंच लागलेली नाहीत. तर जेव्हा आम्ही प्रत्यक्ष शेतावर जाऊन पाहिलं तर ते फुलं बऱ्याच वेळा अळींचा प्रादुर्भाव जास्त झाल्यामुळे ही फुलं त्या ठिकाणी आळ्यांमार्फत खाल्ली जातात आणि नाहीशी होतात, त्यामुळे नुकसान होतं. जर अशी परिस्थिती असेल किंवा आपल्याला आळ्या जर दिसून आल्या, जिला आपण घाटे अळी म्हणतो किंवा शेंगा पोखरणारी अळी म्हणतो, असा प्रादुर्भाव दिसून आला तर आपल्याला काही कीटकनाशक फवारणी त्या ठिकाणी आवश्यक आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही शेवटच्या टप्प्यामध्ये क्लोरंट्रिनिप्रोल जे कोराजेन नावाने बाजारात मिळतं ते जवळपास 60 मिली प्रति एकर म्हणजे 3 मिली प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात फवारणीसाठी वापरू शकतो. किंवा याचाच एक दुसरा पर्याय म्हणून आहे ज्याच्यात क्लोरंट्रिनिप्रोल अधिक लॅम्बाडा असं दोन्ही घटक आहे. ॲम्प्लिगो नावाने ते बाजारात मिळतं. ते जवळपास 80 मिली प्रति एकर यापैकी कुठलंही एक कीटकनाशक किंवा आयसोसायक्लोसिरम 9.2% सिम्बोडिन नावाने जे मिळतं ते जवळपास 240 मिली म्हणजेच 12 मिली प्रति 10 लिटर पाण्यामध्ये यापैकी कुठलंही एक कीटकनाशक जर आपण फवारणी करता वापरलं तर आपल्याला ह्या ज्या विविध आळ्या आहेत त्या ठिकाणी नियंत्रणात करता येतात. आणि यासोबत आपल्याकडे शेंगकरपा किंवा सरांनी काही रोगांचा त्या ठिकाणी उल्लेख केला, ज्याच्यामध्ये चारकोल रॉट असेल किंवा स्क्लेरोशिया असेल यासारखी जी बुरशीजन्य रोग आहेत, विशेषतः शेंगकरपा हा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून आपल्याला एक बुरशीनाशक ज्याच्यामध्ये टेबिकोनाझोल प्लस सल्फर हे दोन्ही घटक असलेलं पूर्व मिश्रित बुरशीनाशक बाजारात मिळतं, जे हारू असेल किंवा स्वाधीन नावाने मिळतं किंवा इतरही बऱ्याच चांगल्या कंपन्याची ते उपलब्ध आहेत. घटक आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. टेबिकोनाझोल प्लस सल्फर हे बुरशीनाशकही आपण त्या ठिकाणी फवारणीसाठी वापरू शकतो. जवळपास 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी म्हणजेच 1 एकरला 500 ग्रॅम या प्रमाणात जर आपण याची फवारणी केली तर हा शेंगकरपा जो आहे तो त्या ठिकाणी पसरणार नाही आणि आपल्याला नुकसान होणार नाही. कारण शेंगकरपा आल्यानंतर त्या ठिकाणी शेंगा पोचट राहतात आणि उत्पन्नात घट येऊ शकते. दुसरं जे महत्वाचं विषय आहे तो कापूस. कापसामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी या पावसानंतर आकस्मिक मरच त्या ठिकाणी प्रादुर्भाव दिसून आला होता. तर आता काही त्याला विशेष करण्याची आवश्यकता नाही. त्याच्यानंतर पाते बोंडे लागण्याच्या अवस्थेमध्ये बऱ्याच वेळा आपल्याला काही बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. त्यामुळे पातेगळ मोठ्या प्रमाणात होते किंवा नैसर्गिक पातेगळ सुद्धा असते. तर त्यासाठी सरांनी सांगितलं तसं प्लॅनोफिक्स म्हणजेच NA त्याची फवारणी आणि बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून काही बुरशीनाशकांची फवारणी, ज्याच्यामध्ये बुरशीजन्य रोगांमध्ये काही बोंडसडचा सुद्धा आपल्याला प्रकार दिसतो, ज्याच्यामध्ये आंतरिक बोंडसड आणि बाह्य बोंडसड असे 2 प्रकारचे बोंडसड दिसून येतात. आंतरिक बोंडसड जर असेल तर त्यासाठी आपल्याला कॉपर ऑक्झिक्लोराइड जे ब्लू कॉपर नावाने बाजारात उपलब्ध आहे ते जवळपास 25 ग्रॅम अधिक त्याच्यासोबत स्ट्रेप्टोमायसिन जी पिवळी पुडी बाजारात मिळते ते 2 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून जर आपण याची फवारणी केली तर जी अंतर्गत बोंडसड आहे, जर आपण बोंड सोलून पाहिलं तर मध्ये पूर्ण लालसर झालेलं असतं आणि मधून ते सडायला लागलेलं असतं. तर याच्यासाठी हे फार चांगलं त्या ठिकाणी परिणामकारक आहे. दुसरी जी आहे ते बाह्य बोंडसड. याच्यामध्ये बाहेरून बोंड पूर्णपणे सडलेलं त्याच्यावर पांढरट रंगाची बुरशी आपल्याला प्रादुर्भाव करताना दिसते. तर अशी जर बाह्य बोंडसड असेल तर पायरोक्लोस्ट्रोबिन 20% हे 10 ग्रॅम किंवा मेटिराम 55% अधिक पायरोक्लोस्ट्रोबिन 5% हे पूर्व बुरशीनाशक आहे. ते जवळपास 10 मिली
नाही 20 ग्रॅम आणि प्रोपिकोनॅझोल जे टिल्ट नावाने बाजारात मिळतं ते जवळपास 10 मिली किंवा अजून एक बुरशीनाशक आहे जे 2 घटक असलेलं ॲझोस्ट्रॉबिन 18.2% अधिक डायफेनोकोनॅझोल 11.4%, हे सुद्धा पूर्वमिश्रित बुरशीनाशक आहे, ते जवळपास 10 मिली. यापैकी कुठलंही एक बुरशीनाशक जर आपण फवारणी केली तर ही बाह्य बोंडसड जी आहे ती आपल्याला त्या ठिकाणी त्याचा प्रसार होणार नाही आणि नुकसान होणार नाही. जर आवश्यकता भासली तर आपण 15 दिवसात परत एकदा फवारणी त्या ठिकाणी करायचंय. फक्त बुरशीनाशक या जे सांगितलेले त्यापैकी बदलून घ्यायचंय. तुरीमध्ये विशेष किडींचा तर प्रादुर्भाव सध्या नाहीये. काही ठिकाणी आपण जे पानं गुंडाळणारी अळी आहे त्याचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी दिसून येतो. आपण जर पाहिले तर शेंड्याकडचे जे आहेत भाग तो चिटकलेला असतो आणि त्याच्यामध्ये पांढरट रंगाची अळी आपल्याला दिसते. तर अशा ठिकाणी आपण साधं क्लोरोपायरिफॉस असेल किंवा प्रोफेनॉफॉस असेल यासारखं कीटकनाशक फवारणी त्या ठिकाणी केली तर ही आपल्याला कीड नियंत्रणात येते. आणि खूप जास्त प्रादुर्भाव असेल तर आपण प्रादुर्भावग्रस्त जे गुच्छ आहेत पानाचे ते तोडून नष्ट केले तरी फायदा त्या ठिकाणी होतो. त्याच्यानंतर जेव्हा फुलोरा लागणार आहे अशा वेळी मात्र आपल्याला तिथून पुढे काळजी घेणं गरजेचं आहे. ज्याच्यामध्ये आपण विविध प्रकारच्या शेंगा पोखरणाऱ्या आळ्या आहेत, जसं घाटे अळी आहे किंवा पिसारी पतंग आहे किंवा शेंग माशीचा सुद्धा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो. तर त्यावेळेस मात्र 1-2 फवारण्या करणं गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही प्रोफेनोफॉस, इमामेक्टिन सारखं तुम्ही पहिल्या फवारणीला प्रादुर्भाव जास्त असेल तर वापरू शकता इमामेक्टिन, आणि दुसऱ्या फवारणीला आपण त्या ठिकाणी इमामेक्टिन आधी वापरलेलं नसेल तर ते किंवा स्पिनोसॅट जे ट्रेसर नावाने बाजारात मिळतं किंवा फेम असेल, फ्लुबेंडेमाइड घटक आहे किंवा क्लोरेंट्रिनोप्रोल आहे, कोराजेन नावाने मिळतं, यापैकी कुठलंही एक कीटकनाशक त्या ठिकाणी फवारणीसाठी वापरायचे. आणि याच्या सोबत आपल्याला शेंग माशीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून आपण डायमेथॉइड जे रोगर बाजारात मिळतं ते जर मिसळून फवारणी करता वापरलं तर ही शेंग माशी सुद्धा त्या ठिकाणी नियंत्रणात येते. कारण शेंग माशीचा प्रादुर्भाव वरून आपल्याला लक्षात येत नाही शेंगामध्ये असल्यामुळे. जेव्हा आपण हिरव्या शेंगा तोडून बघतो तर त्याच्यामध्ये पांढरट आळ्या किंवा तपकिरी रंगाचे कोश बऱ्याच वेळा दिसून येते. तर हा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आपल्याला फवारणी करणं गरजेचं आहे. तिसरं महत्वाचं जे पीक आहे ते हळद. हळदीमध्ये आपल्याला कंदमाशीकडे आत्तापासून लक्ष, तशी वेळ आता म्हणजे प्रादुर्भाव चालू झालेला आहे, ऑगस्ट महिन्यापासूनच हा प्रादुर्भाव दिसून येतो. तर या कंदमाशीकडे बरेच जण आता फोटो टाकतात की जे खोड आहे हळदीच्या झाडाचं ते सडतंय किंवा कंद त्या ठिकाणी कुजलेले आहेत, पिचपिच झालेले आहेत, वास उग्र येतोय. तर अशात जर आपण ते नीट सोलून पाहिले तर पांढरट रंगाच्या सुरमी आळ्या आपण जे आपल्या लोकल भाषेमध्ये तर तशा आळ्या त्या ठिकाणी दिसतात आणि ह्या कंदामध्ये जाऊन त्या ठिकाणी पोगरल्यामुळे त्या ठिकाणी बुरशीचा शिरकाव होतो आणि मग कंद सडायला चालू होतात. तर ऑगस्ट महिन्यापासून शेवटच्या टप्प्यापर्यंत हा प्रादुर्भाव त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिसून येतो. म्हणून काही गोष्टी आपल्याला प्रादुर्भाव येऊच नाही म्हणून प्रतिबंधात्मक पद्धतीनं करणं गरजेचं आहे. कारण प्रादुर्भाव झाल्यानंतर मग उपाययोजना केल्या तर त्या जास्त परिणामकारक नाही आणि नुकसान त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होतं. तर त्यासाठी आपल्याला या कंदमाशीच्या व्यवस्थापनासाठी 15 दिवसाच्या अंतराने क्विनाल्फॉस 25% हे जवळपास 20 मिली प्रति 10 लिटर पाणी म्हणजे जवळपास 400 मिली प्रति एकर या प्रमाणात, किंवा डायमेथॉइड जे आहे 30%चं ते जवळपास 15 मिली प्रति 10 लिटर पाणी म्हणजेच 300 मिली प्रति एकर या प्रमाणात 15 दिवसाला कीड आपल्याला हे मुंगळे शेतात उडताना दिसले की त्या ठिकाणी फवारणी कीड असू नसू आपल्याला दुपारच्या नंतर त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. हे फवारणी करत असताना एक चांगल्या दर्जाचं स्टिकर जे बाजारात मिळतं ते मिसळून फवारणी करणं गरजेचं आहे. तसेच जे कंद उघडे पडलेले आहेत त्या ठिकाणी ही कंदमाशी अंडी घालते म्हणून उघडे पडलेले कंद वेळोवेळी मातीने झाकून घेणं गरजेचं आहे, म्हणजेच भरणी करणं गरजेचं आहे. त्यासोबत आपण महिन्यातनं एकदा, समजा आजची 17 तारीख आहे तर आज केलं तर आपण पुढच्या 17ला अशा पद्धतीनं क्लोरोपायरिफॉस 50% हे जे कीटकनाशक बाजारात मिळतं ते जवळपास 50 मिली प्रति 10 लिटर पाण्यात टाकून म्हणजे जवळपास 1 लिटर प्रति एकर या प्रमाणात आपण त्याची आळवणी ड्रिप वाटे करणं किंवा साध्या पंपात अशा पद्धतीने म्हणजे 50 मिली 10 लिटर पाण्यात टाकून जर आळवणी केली तर हे कंदमाशी त्या ठिकाणी प्रादुर्भाव होणार नाही आणि आपल्याला नुकसान टाळता येतं. ही महिन्याला एकदा निश्चित त्या ठिकाणी करायचे. त्यासोबत आपल्या शेतामध्ये पानावरील टिपके आणि करपा हे जे बुरशीजन्य रोग आहेत त्याची प्रादुर्भाव होऊ नये म्हणून आपण जर असे प्रादुर्भावग्रस्त पाने वेळोवेळी काढून नष्ट केली, शेतात स्वच्छता राखली तर हा प्रसार कमी प्रमाणात होतो.
आणि त्यामध्ये आपल्याला फवारणीसाठी प्रादुर्भाव कमी असेल तर साधं जे कार्बेंडेझिम जे 22 नावानं बाजारात मिळतं ते 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात टाकून म्हणजे जवळपास 400 ग्रॅम प्रति एकर, मॅनकोझेब 75% जवळपास 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी म्हणजेच 500 ग्रॅम प्रति एकर, किंवा कॉपर ऑक्झिक्लोराइड ब्लू कॉपर जे आहे ते जवळपास 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी म्हणजेच 500 ग्रॅम. हे 3 जे बुरशीनाशक दिले त्यापैकी कुठलंही एक बुरशीनाशक आपण प्रति एकर या प्रमाणात फवारणी केली स्टिकर मिसळून तर आपल्याला हे प्रादुर्भाव कमी असताना तो नियंत्रणात येतो, किंवा आपल्या विद्यापीठातलं बायोमिक्स सुद्धा फवारणीसाठी वापरलं तरी त्या ठिकाणी चालतं. आणि जेव्हा प्रादुर्भाव खूपच जास्त असतो, खूप मोठ्या प्रमाणात करपा किंवा पानावरील ठिपके दिसून येतात, अशा वेळी मग काही भारीची बुरशीनाशक आहेत ज्याच्यामध्ये ॲमिस्टर टॉप, ॲझोस्ट्रोबिन प्लस डायफेनोकोनाझॉल हे जे पूर्वमिश्रित बुरशीनाशक आहे ते जवळपास 200 मिली प्रति एकर म्हणजेच 10 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून जर फवारणी केली तरी फायदा चांगला होतो, किंवा प्रोपिकोनाझॉल जे टिल्ट नावाने बाजारात मिळतं ते 10 मिली 10 लिटर पाणी म्हणजेच 200 मिली प्रति एकर या प्रमाणात फवारणीसाठी वापरायचं, किंवा क्लोरथॅलोनिल 75% कवच नावाने जे बाजारात मिळतं 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी म्हणजे जवळपास 500 ग्रॅम प्रति एकर या प्रमाणात कुठलंही जे 3 पर्याय दिले त्यातलं एक आपण आलटून पालटून एका वेळी वापरलं तर त्या ठिकाणी हा प्रादुर्भाव जास्त असताना आपल्याला नियंत्रणात आणता येतो. स्टिकर मात्र दरवेळी आपल्याला फवारणीसाठी वापरायचे. कंदकूज असेल तर आपल्याला ट्रायकोडर्माचा आपण शेणखतामध्ये मिसळून वापर करू शकतो किंवा ते काळवणी करू शकतो आणि त्या ठिकाणी कंदकूज सुद्धा आपल्याला नियंत्रणात येते. आणि कंदकूज म्हणजे येऊ नये म्हणून, आणि कंदकूज जर झाली असेल तर आपण तेच कार्बेंडेझिम, मॅनकोझेब किंवा कॉपर ऑक्झिक्लोराइड यापैकी कुठलेही एक बुरशीनाशक त्या ठिकाणी आळवणीसाठी जे कीटकनाशक आपण वापरणार आहेत महिन्यातनं एकदा त्यासोबत वापरलं तर तो अधिक फायदेशीर होतो. आता मी जे एकरचे प्रमाण सांगितले त्याच्यासाठी सांगितले की प्रत्येकाचा पंप हा वेगळा असतो, कोणी चार्जिंगचा वापरतो, कोणी हात पंप वापरतो, कोणी पॉवर स्प्रे वापरतो. मग आपलं जवळपास 80 ते 100 लिटर पाणी एका एकर मध्ये फवारणीसाठी पडलंच पाहिजे, आणि मग त्या प्रमाणात आपण विभागून हे औषध प्रति एकर या प्रमाणात वापरलं तर मग आपल्याला चांगले परिणाम त्याचे दिसून येतात. कारण बरेच जण औषधं भारीचे वापरतात परंतु 2 आणि 3 पंपामध्ये एकरभर रान फवारतात, परंतु मग त्या ठिकाणी असं त्यांचाच निदर्शनास येतं की नियंत्रण चांगल्या प्रकारे होत नाही. परंतु जर आपण 8 ते 10 टाक्या 10 लिटरच्या जवळपास एका एकरमध्ये पडून दिल्या आणि या प्रमाणात जर औषध वापरलं, बुरशीनाशक असो किंवा कीटकनाशक, तर आपल्याला निश्चित चांगला रिझल्ट त्या ठिकाणी येतो. आणखीन एक काळजी या ठिकाणी घ्यायची की फवारणी करताना पावसाचा अंदाज घेऊन फवारणी करायची, आणि कुठलंही कीटकनाशक वापरत असताना त्याच्यात विनाकारण बुरशीनाशक, विद्राव्य खत, सूक्ष्म मूलद्रव्ये किंवा रसायने मिसळून फवारणी करणं टाळायचे. एकच एक, जसं सूर्यवंशी सरांनी सांगितले की एकच एक कीटकनाशक वापरायचं नाही, तर ती एक गोष्ट आवर्जून पाळायची की तेच वारंवार वापरायचं नाही, कारण त्यांनी परिणाम त्याचे चांगले दिसून येत नाहीत. आणि फवारणी करताना दूषित पाणी न वापरता स्वच्छ पाणी वापरायचं, जेणेकरून चांगले त्याचे परिणाम दिसून येतात. आणि आपली स्वतःची काळजी घ्यायची म्हणजे संरक्षण विषयक काळजी घेऊनच फवारणी करायची. नाकाला तोंडाला मास्क, गॉगल डोळ्याला आणि शरीर जास्तीत जास्त झाकून राहील अशा पद्धतीने जर फवारणी केली तर आपल्याला सुद्धा या झाल रासायनिक कीटकनाशकाचा आपल्यालाही अपाय होणार नाही. अशा पद्धतीने फवारणी करताना काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. तर एक थोडक्यात सोयाबीन, कापूस, तूर आणि हळद याविषयी मी माहिती देण्याचा प्रयत्न केलाय. काही प्रश्न असतील तर आताही विचारू शकता, नाहीतर कार्यक्रमाच्या शेवटी आपला शंका समाधान आहे त्यावेळेसही तुम्ही प्रश्न काही विचारले तरी चालेल. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण प्रश्न उत्तराचा तास हा अगदी शेवटी घेणार आहोत. यानंतर जालना आणि छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये पसरलेल्या मोसंबी पिकामध्ये सप्टेंबर महिन्यामधल्या पहिल्या आठवड्यात झालेल्या सततच्या पावसानंतर मोसंबी पिकामध्ये फळगळ फार मोठ्या प्रमाणावर चालू झालेली आहे. आणि ही फळगळ कशा प्रकारे थांबवावी या छोट्याशा मुद्द्यावर अगदी थोडक्यामध्ये शेतकऱ्यांच्या भाषेमध्ये डॉक्टर संजय पाटील सोयगावकर सर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. मी सरांना विनंती करतो की त्यांनी या मुद्द्यावर अगदी थोडक्यामध्ये प्रकाश टाकावा. डॉक्टर सोयगावकर सर. एक मिनिट सर, त्यापूर्वी एक सूचना.
डॉक्टर पटाईत सरांचा नंबर सांगायचे आहे. हा हा अच्छा ठीक. अच्छा ठीक आहे. माझा नंबर आहे 75 88 08 20 40. 75 88 08 20 40. डॉक्टर दिगंबर पटाईत. सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे, या दालनामध्ये बसलेले सर्व शेतकरी आहेत त्यांनी कृपया आपली नाव नोंदणी करावी. बाहेर आपली नाव नोंदणी केल्यानंतरच आपल्याला जेवणाचं कुपन मिळणार आहे आणि जेवणाची व्यवस्था कार्यक्रमाच्या शेवटी ठेवण्यात आलेली आहे या सभागृहाच्या मागच्या बाजूला. तरी पुनश्च एकदा मी सर्व शेतकरी बांधवांना विनंती करते की त्यांनी आपली नाव नोंदणी करावी. प्रमुख अतिथी आलेले आहेत. अगदी काही क्षणांमध्येच आता हा कार्यक्रम सुरू होणार आहे, तेव्हा सर्वांनी आपले मोबाईल फोन सायलेंट मोडमध्ये ठेवावे. रब्बी पीक परिसंवादाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले विद्यापीठातील विविध योजनांचे प्रभारी अधिकारी, विद्यापीठातील कर्मचारी, शेतकरी बंधू आणि भगिनींनो, अगदी 5 ते 7 मिनिटांमध्ये मी मोसंबी किंवा लिंबू वर्गीय फळबागांमध्ये सप्टेंबरमध्ये झालेल्या अति पावसामुळे मोठ्या प्रमाणावर लिंबू वर्गीय बागांमध्ये फळगळ झालेली आहे आणि त्या फळगळीवर मी एक 5 मिनिटांमध्ये माझं म्हणणं मांडणार आहे. कारण काय झालं की मोसंबी हे जे पीक आहे किंवा लिंबू वर्गीय फळपिकं ही अति पाण्याला संवेदनशील असतात. या पिकांना जास्तीचं पाणी किंवा कमी पाणी चालत नाही. 4-5 दिवस सातत्यानं पाऊस झाल्यामुळे आणि सूर्यप्रकाश नसल्यामुळे आर्द्रतेचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर बागांमध्ये वाढीस लागलं. आर्द्रता वाढली, तापमान कमी झालं आणि अपुरा सूर्यप्रकाश यामुळे मोठ्या प्रमाणावर मोसंबी बागामध्ये फायटोप्थोरा या बुरशीची जमिनीमध्ये वाढ झाली. फायटोप्थोरा ही जी बुरशी आहे ही जमिनीमध्ये वाढीस लागते. या बुरशीला अनुकूल वातावरण मिळाल्यामुळे मोसंबी बागामध्ये मोठ्या प्रमाणावर हिची वाढ झाली आणि नेमकी याच कालावधीमध्ये मोसंबी झाडांवर आंबेबाराची फळं 1 ते 2 महिन्यामध्ये काढणीसाठी येणार होती. नेमकं काय झालं की ही फायटोप्थोरा बुरशी वाढल्यामुळे आणि ज्या बागांमध्ये सुरुवातीच्या अवस्थेमध्ये छाटणी व्यवस्थित नसेल, काय होतं की कुठल्याही लिंबूवर्गीय फळपिकामध्ये लागवड केल्यानंतर छाटणी आणि वळण देणं याला अनन्यसाधारण महत्त्व असतं. बऱ्याच मराठवाड्यामधल्या 90% बागांची जी आंबेबाराची फळं आहे ती फांद्या वाकून जमिनीलगत किंवा जमिनीला टेकलेली आजही दिसून येतात. याच्यामुळे काय झालं की सततचा आणि तीव्र स्वरूपाचा पाऊस झाल्यामुळे एक पावसाचा थेंब झाडाखाली पडल्यानंतर तो 50 मातीचे कण घेऊन वरती उठतो आणि ज्या ज्या ठिकाणी फळं आहेत मोसंबीची खालच्या बाजूला त्या ठिकाणी ही बुरशी वाढीस लागते आणि ज्या ठिकाणी हा मातीचा कण पडला त्या ठिकाणी फायटोप्थोरा या बुरशीचा प्रादुर्भाव झाला. आता प्राथमिक अवस्थेमध्ये प्रादुर्भाव म्हणजे सातत्यानं ओला असल्यामुळे त्या ठिकाणी तपकिरी रंगाचं चांबड्यासारखा तपकिरी काळपट रंगाचा मोसंबीच्या आंबेबाराच्या काढणीला येणाऱ्या फळावर मोसंबी झाडाच्या खालच्या बाजूच्या फळावर एक चट्टा पडला आणि कालांतरानं सतत पावसाची रिमझिम चालू असल्यामुळे त्या ठिकाणी त्या चट्ट्याचं रूपांतर सेकंडरी इन्फेक्शन मध्ये झालं आणि तो चट्टा तपकिरी रंगाचा आणि मऊ असा बनला आणि त्या ठिकाणी अशा फळाला हात लावल्यानंतर ताबडतोब ती फळं जमिनीच्या खाली पडतात. म्हणजे अशा प्रकारे या बुरशीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणावर या बुरशीमुळे लागण झालेली आहे. म्हणून याच्यासाठी सगळ्यात अगोदर जी काही फळं झाडाखाली पडलेली असतील ही फळं ताबडतोब शेतकऱ्यांनी बागेमधून उचलून जर आपण ती फळं बांधावर खड्ड्यामध्ये पुरून टाकली आणि ती जाळून टाकली किंवा त्याच्यावर कॉपर डस्ट पावडर टाकली तरच या बुरशीचं नियंत्रण आपण करू शकतो. अन्यथा ही फळं जर बागेमध्ये तशीच ठेवली तर पुढच्या वर्षी पुन्हा या बुरशीचे जे बीजाणू आहे हे जमिनीमध्ये सुप्तावस्थेत राहतात.
पुन्हा पुढच्या वर्षी पाऊस आल्यानंतर सातत्यानं जर पाऊस आला तर पुन्हा या बुरशीचा प्रचार आणि प्रसार होत असतो. काय झालं की खालच्या बाजूला लागण झाल्यानंतर हवेच्या माध्यमातून या बुरशीचे जे बीजाणू आहे हवेमुळे हे वरती गेले, म्हणजे सुरुवातीला खालच्या मोसंबीच्या फळांना फायटोप्थोराचा प्रादुर्भाव झाला, हवेमुळे याच्यातले बीजाणू वरती गेले, मध्य भागामधल्या जे फळ असतील त्याला या बुरशीचा प्रादुर्भाव झाला आणि त्याच्यानंतर वरती अजून हवेने गेल्यामुळे संपूर्ण बागा 2 ते 3 दिवसामध्ये संपूर्ण फळांचा सडा मोसंबी बागांमध्ये दिसून आला. याच्यावर उपाययोजना जर करायच्या म्हटल्या तर याच्यामध्ये काय होतं की आंबे बाराची फळं नुकतीच आता काढणीला येणार होती आणि ही जी बुरशी आहे ही नेमकी काढणीला येणाऱ्या परिपक्व झालेल्या फळांवरच या बुरशीने अटॅक केला. या बुरशीच्या 2 स्पेसिस आहे. याच्यापैकी फायटोप्थोरा पाल्मिओरा, बघा शेतकरी याला काय भाप लागणे असा प्रकार म्हणतात, तर ही भाप नसून फायटोप्थोरा या बुरशीमुळे झालेला ब्राऊन रॉट हा या ठिकाणी आहे. याच्यानंतर पुढचं घ्या, पुढची स्लाइड घ्या. बघा हा रोग काय होतं की मी सांगितलं तुम्हाला सतत दमट हवामान असेल, कारण मराठवाड्यामध्ये काय होतं की बहुतांशी मोसंबी पिकाची जी लागवड आहे ही काळ्या जमिनीमध्ये आहे. काळ्या जमिनीमध्ये असल्यामुळे त्या ठिकाणी पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही आणि मुळांजवळ सतत ओलावा राहिल्यामुळे मुळांच्या परिसरामध्ये प्राणवायूचं प्रमाण कमी झालं आणि मुळांच्या परिसरामध्ये प्राणवायूचं प्रमाण कमी झाल्यामुळे त्या ठिकाणी मोसंबीच्या झाडाच्या मुळांची दमकोंडी झाली आणि दमकोंडी झाल्यामुळे ही मुळं जमिनीमधून अन्न ग्रहण करण्यासाठी सक्षम ठरली नाहीत आणि मुळांना जर अन्नाची कार्यक्षमता कमी झाल्यामुळे झाडावर फळं आहे, कारण कुठलीही वनस्पती जिवंत राहण्यासाठी मुळांकडून येणारं जे खोडाद्वारे येणारं अन्न आहे त्याच्यावरच जगत असते. मग मुळांच्या परिसरामध्ये प्राणवायूचं प्रमाण 5% कमी झाल्यामुळे मोसंबी झाडाच्या मुळांची दमकुंडी झाली आणि दमकुंडी झाल्यामुळे ती मुळं जमिनीमधून अन्न शोषून घेण्यासाठी असमर्थ ठरली आणि परिणामी झाडाला त्या फळांना अन्न नसल्यामुळे झाडानं जिवंत राहण्यासाठी आपल्या अंगावर असणारी जी काही फळं आहे त्या संपूर्ण फळांची मोठ्या प्रमाणावर गळ झाली. म्हणजे आणि याचा जो प्रादुर्भाव आहे हा पावसाळ्याच्या शेवटी म्हणजे ऑगस्ट ते ऑक्टोबर जास्त प्रमाणात जर पाऊस झाला तर या काळामध्ये होत असतो. म्हणून कुठल्याही लिंबूवर्गीय फळ पिकामध्ये फायटोप्थोरा पाल्मिओरा म्हणजेच ब्राऊन रॉट या रोगाचा प्रादुर्भाव जर व्हायचा नसेल तर शेतकऱ्यांनी पाऊस सुरू होण्यापूर्वी लिंबू असेल, संत्रा असेल, मोसंबी असेल यावर 1% बोर्डो मिश्रण म्हणजे 1 किलो मोरचूत, 1 किलो कळीचा चुना आणि 100 लिटर पाणी या द्रावणाची जून महिन्यामध्ये आणि जुलै महिन्यामध्ये जर आपण फवारणी घेतली तर निश्चितच आपण या फायटोप्थोरा या बुरशीजन्य रोगाला अटकाव करू शकतो. आता सध्या काय की सध्या स्थितीमध्ये बागेमध्ये फळं पडलेली आहेत आणि शेतकरी फळगळ होऊ नये म्हणून जी काही शिल्लक राहिलेली फळं आहे त्याची विक्री करतायत आणि ही विक्री सध्या 22-23चा भाव चालू आहे. 23,000-24,000 रुपये प्रति टनाप्रमाणे मोसंबी विकली जाते. परंतु ही तोड केल्यानंतर ताबडतोब झाडाखाली पडलेली जी फळं आहे ही आपण फेकून दिली पाहिजे. ती फेकत असताना बहुतांशी ठिकाणी नाल्यामध्ये किंवा ओढ्यामध्ये किंवा नदीमध्ये शेतकरी फळं टाकतात, तेही चुकीचं आहे. कारण पैठण तालुक्यामध्ये ज्यावेळेस आम्ही बघितलं बहुतांशी शेतकऱ्यांनी झाडाखाली पडलेली फळं नाल्यामध्ये टाकली, ओढ्यामध्ये टाकली, त्याच्यामुळे ती वाहत जात ही नाथसागरला मिळाली पैठणच्या डॅम मध्ये आणि त्याच्यामध्ये असंख्य फायटोप्थोराचे जे जीवाणू बीजाणू आहे हे फायटोप्थोराने पूर्ण भरलेले आहेत. म्हणून शेतकऱ्यांनी या रोगाचं जर खरोखर तुम्हाला नायनाट करायचा असेल तर ही पडलेली फळं आपल्याच बांधावर खड्डा खोदून त्या खड्ड्यामध्ये टाकणं महत्वाचं आहे आणि ती टाकल्यानंतर त्यावर कुठलीही कॉपर पावडर जर टाकली तर या बुरशीचं चांगल्या पद्धतीनं नियंत्रण आपल्याला करता येतं. आणि नंतर झाडावर ज्या काही फांद्या आहे फांद्यांवर देखील तपकिरी रंगाचे डॉट आहेत, म्हणजे झाडाची सल काढणं. लिंबूवर्गीय फळ बागायतदारांनी सुद्धा ही काळजी घेतली पाहिजे. फांद्यावर आहे, काही जमिनीखाली जीवाणू आहे, याच्या फांद्या कट करून त्यावर आपण फोसेटिल AL किंवा याला बाजारामध्ये अलाइट असं नाव आहे किंवा याच्यामध्ये कॉपर ऑक्झीक्लोराइड 3 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात घेऊन जर आपण फवारणी केली तर निश्चितच आपल्याला फायटोप्थोरा म्हणजे ब्राऊन रॉट या अतिशय घातक अशा बुरशीजन्य रोगाचा
नियंत्रण करण्यास फायदा होऊ शकतो. पुढची दाखवा स्लाइड, आपण फोटो बघूयात. बघा, ही रोगट फळं झाडाखाली पडलेली आहे आणि याच्यामध्ये काय होतं की काढताना एखादं जरी फायटोप्थोराग्रस्त फळ जर कॅरेटमध्ये तोडलेल्या फळांमध्ये जर गेलं आणि ती गाडी दिल्लीला जाईपर्यंत सगळ्या फळाला फायटोप्थोराचा अटॅक होऊ शकतो. म्हणून तोडणी करताना देखील कॅरेटमध्ये फायटोप्थोराग्रस्त एकही फळ जाणार नाही याची देखील आपण काळजी घेतली पाहिजे. नेक्स्ट प्लीज. बघा याच्यावर धन्यवाद. म्हणजे अशा पद्धतीनं आपण या फायटोप्थोराचं नियंत्रण चांगल्या पद्धतीनं करू शकतो. धन्यवाद. धन्यवाद सर. काही शेतकरी बांधवांना प्रश्न विचारायचे असतील तर विचारू शकतात. त्यासोबतच पाटील सर आपला कॉन्टॅक्ट नंबर शेअर करावा प्लीज. माझा मोबाईल नंबर 9822 071 854. 9822 071 854. डॉक्टर संजय पाटील, मोसंबी संशोधन केंद्र, बदनापूर. धन्यवाद. शेतकरी मित्रांनो, संपूर्ण मराठवाड्यामध्ये सद्य परिस्थितीमध्ये वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे झालेले पशूंचे पिकांचे नुकसान अनेक ठिकाणी वन्य प्राण्यांच्या प्रादुर्भावामुळे शेतीचं नुकसान होत आहे. अशा परिस्थितीमध्ये आपल्याकडे निवृत्त सहाय्यक वनसंरक्षक आदरणीय शिवाजीराव गिरी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो की अगदी थोडक्यामध्ये या वन्य प्राण्यापासून आपल्या शेतीचं संरक्षण कशा प्रकारे करावं आणि यावर असलेले काही कायदे जर असतील तर अगदी थोडक्यामध्ये त्यावर आपण प्रकाश टाकावा. डॉक्टर श्री शिवाजीराव गिरी सर. वसंतराव नाईक, मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी व कृषी विभाग, रब्बी पीक परिसंवाद याच्या निमित्त साधून व शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व वसंतराव यांना नमन करून मला आपल्या कृषी विभागातर्फे वन विभागाला बोलविलं याच्याबद्दल एक फार मी त्यांचे धन्यवाद मानतो. मी ह्या कॉलेजचाच ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशनचा विद्यार्थी आहे. माझी सर्व्हिस विदर्भात गेलेली आहे. तर हे एक महत्त्वाचा मी तुम्हाला सर्वात जास्त ही माझं भाषण जे आहे, जे माझं जे गायडन्स आहे फार शेतकऱ्यासाठी ही फार अत्यावश्यक आहे. आपल्याला जर आपल्या प्रत्येक जणाजवळ शेती आहे तर आपल्याला शेतामध्ये काम करते वेळेस किंवा उसाला पाणी देते वेळेस किंवा आपण जी रानडुकराशी किंवा वन्य प्राण्याशी जे आपल्याला नुकसान होते, आपल्याकडं फॉरेस्ट नसल्यामुळं आपल्याला जर एखाद्या आपल्याला म्हणजे वन्य प्राणी यामध्ये 15 वन्य प्राण्याचे नाव दिलेत. बिबट, अस्वल, आपल्याकडं जास्त प्रमाणात रानडुकर, नीलगाय, हरिण, पुन्हा समजा वानर, हरिण 14 प्रकारचे प्राणी आहेत. तर ह्याने जे आपल्याला जर आपल्यावर हल्ला केला किंवा आपल्या मनुष्य जर मृत झाला तर वन विभागात सरकारकडून एका व्यक्तीला जर मृत्यू झाला तर त्याला 25 लाख रुपये मिळतील. 25 लाख. आज एका शेतकऱ्याला किंवा मजुराला जर काम करते वेळेस जर आपल्या शेतात मजुराचा किंवा याचा जर आला त्याच्यात मनुष्य जीवन जर हानी झाली त्याला 25 लाख म्हणजे शासनाकडून नुकसान भरपाई देते. आणि जर अपंग झाला तर त्याला 7.5 लाख रुपये मिळते. आणि जर गंभीर इजा असली त्याला 5 लाख रुपये मिळते आणि किरकोळ इजा झाली त्याला तर 50,000 मिळते. पण ह्यासाठी तुम्हाला कसं की बा वन्य प्राणी झाले आपल्याकडे इकडे वन बघा अर्जच कुठं द्यायचा हे माहित नाही. तर आपल्याला अर्ज देण्याची तुम्हाला सांगतो एक प्रोसेस सांगतो. तर पहिल्या सुरू आपल्या जवळच्या वन्य प्राण्याचा हल्ला झाला की ताबडतोब तुम्ही तात्काळ
त्या रेंज वनपरिषदेच्या कार्यालयातील वनरक्षकाला तात्काळ तोंडी तरी कळवा, आणि तोंडी कळविल्यानंतर आपल्याला नाही झालं तरी 48 तासाच्या आत वनपरिक्षेत्र अधिकारी ज्या एरियाचा आहे तिथं तुम्ही लेखी स्वरूपाचा अर्ज करायचा. लेखी स्वरूपाचा अर्ज करायचा आणि त्याची रिसिव्ह घ्या, म्हणजे पोंच पावती घ्या. पोंच पावती घेतलं म्हणजे आपल्याला ते आपल्यासाठी चांगलं आहे. आणि हे आपण अर्ज दिल्यानंतर त्यांनी 3 दिवसाच्या आत जागेवर जाऊन वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी पंचनामा करून आपल्याला त्यांनी करायला पाहिजे, आपल्याला कळवायला पाहिजे. आणि मृत जर झाला तर पोस्टमार्टम महत्वाचं आहे. पोस्टमार्टम सहसा सरकारी दवाखान्यात जा. सरकारी दवाखान्यात गेलं तर तुम्हाला रिकमेंड असते की ह्या वन्य प्राण्यानं आपल्याला हल्ला केला आहे, ते एक शासकीय डॉक्युमेंट होतंय. आणि वन्य प्राण्यांनी हल्ला झाल्यानंतर, अर्ज प्राप्त झाल्यानंतर असा कायदा ही कायद्यात रूपांतर झालेला आहे. तर ही तुम्हाला नंतर मी भाषण जर तुम्हाला प्रत्येकाला माझा नंबर तुम्ही बोलतो तर तुम्हाला सांगतो 1 महिन्याच्या आत तुम्हाला सांगतो त्या संबंधित शेतकऱ्याच्या वारसाच्या खात्यावर हे पैसे पडतात. आणि हे दुसरं ही जी अर्ज आहे शासनानं ठरवून दिलेला नमुना क्रमांक 1 आहे. साधा आहे, 5वीच्या पोराला सुद्धा भरता येते. आपल्याला मी वेबसाईट देतो, आपल्या घरी बसून सुद्धा आपल्याला तो कंप्लेन अर्ज देता येते. सहसा मोबाईलवर आपल्याला ती रिसिप्ट मिळत नाही, तर आपल्याला बाहेर जाऊन कॉम्प्युटरच्यावर केलं तर ते आपल्याला रिसिप्ट मिळालं तर त्या तारखेला, म्हणजे त्या तारखेपासून त्या 1 महिन्याच्या आत शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे पडतात. कुठे आमदार साहेबाची याची काही रिकमेंडेशनची काही गरज नाहीये. ही एक आपलं तुम्हाला सांगतो ही शेतकरी. त्याच्यात तुम्हाला सांगतो हे 15 जी प्राणी आहेत तर हे तुम्हाला आठवण म्हणून का वाघ, बिबट, अस्वल, रानगवा, लांडगा, तरस, कोला, मगर, हत्ती, जंगली कुत्रा, हरिण, नीलगाय, माकड व वानर. आपल्याकडं सिटीमध्ये सुद्धा माकड व वानरवर ही आपल्याला हे हल्ला करतात. तर हे आपल्याला एक वन्य प्राण्यापासून आपल्याला किती आहे ही एक सांगितलं. जसं तुमच्या शेतामध्ये तुमची शेळी असेल, बैल असेल, ह्याला तुम्ही लांडगं कोलं खाते तर त्याला तुम्हाला सांगतो त्याच्या बाजारभावाच्या 75% आणि बैलाला कमीत कमी 70,000 रुपये. आणि जर शेळी वगैरे झालं तर ते बाजारभावाच्या 75% आणि त्याला 15,000 रुपये मिळतात. आणि ते हा अर्ज तुम्हाला झाला तरी 42 तासाच्या आत संबंधित वन कार्यालयाला कळवायला पाहिजे. आता ही बी प्रोसेस, ह्याचा बी अर्ज आपण दिल्यात 48 तासाच्या आत आपल्याला त्या वन विभागाच्या कार्यालयात हे अर्ज दिला पाहिजे. मग वन कार्यालय येऊन तो 3 दिवसाच्या आत तो पंचनामा करील. अर्ज प्राप्त झाल्यानंतर 1 महिन्याच्या आत शासनाला तुमच्या याच्यावर खात्यावर पैसे टाकावे लागतील. पण याच्यात तुम्हाला व्हेटरनरी डॉक्टरचं सर्टिफिकेट पाहिजे आणि मनुष्य अनिल तर आपल्या डॉक्टर साहेबाचा एक पोस्टमार्टमचा रिपोर्ट पाहिजे. आता ही झाली एक तुम्हाला म्हणजे मनुष्यहानी आणि शेळी किंवा पशुहानी. आता सर्वात प्रश्न आपल्याकडे आहे पीक नुकसानीबाबत. पीक नुकसानीबाबत बी ह्याच्यात बघा तुम्हाला सांगतो रानडुक्कर, आपल्याकडे रानडुक्कर आहे, हरिण आहे, आता रानगवा पश्चिम महाराष्ट्रात आहे, नीलगाय विदर्भात भरपूर आहे, आपलं माकड आहे, वानर आहे. ही जी वन्य प्राणी या कायद्यानं वन्य प्राण्याची व्याख्या दिलेली आहे आणि ह्या वन्य प्राण्याच्या व्याख्येमध्ये जी तरतूद आहे त्याच्यातल्याच त्याने जर नुकसान भरपाई झाली तर आपल्याला ती नुकसान भरपाई मिळते. आता तुमच्या शेतीचं पिकाचं नुकसान भरपाई झालं तर अर्ज तुम्हाला 72 तासाच्या आत वन विभागाकडे करायला पाहिजे. मग वन विभागानं तुम्हाला 10 दिवसाच्या आत येऊन तुमचा पंचनामा करायला पाहिजे. आणि 10 दिवसाच्या तिथं पंचनामा करण्यासाठी रूट लेवलचे वन विभागाचा वनरक्षक, कृषी सहाय्यक कृषी विभागाचा आणि तलाठी ही जागेवर जाऊन पंचनामा करतात. आणि पंचनामा करून ते वरिष्ठ कार्यालयात दिल्यानंतर हीच प्रोसेस आहे. ज्या अर्ज प्राप्त झाला की त्या 1 महिन्याच्या आत तुम्हाला पैसे खात्यावर पडलेच पाहिजे. जर सरकारनं किंवा आपल्या पुण्या कर्मचाऱ्याने ह्याच्यावर हालगाई केली तर 1 महिन्याच्या आत जर पैसा नाही मिळाला तर तुम्हाला वर्षाचे ते 60% काहीतरी व्याजाप्रमाणे तुम्हाला नुकसान भरपाई प्लस 60% ह्या व्याजाप्रमाणे तुम्हाला पैसा मिळतो. आता ही एक तुम्हाला सांगतो एक पीक नुकसानीचा
म्हणजे समजा एखादी तुम्हाला सांगतो रोड न चालला आणि एखादी रानडुकरानं जर हल्ला पडला तर त्याला नाही मिळणार, तुम्हाला सांगतो. ह्याच्यात मी तुम्हाला सांगतो चुकीचा अर्ज केला तरी त्याच्यावर पनिशमेंट आहे, ही कायद्यात रूपांतर झालेलं आहे. आता तुम्हाला सांगतो एक महत्वाचं इथं बरेच, आता तुम्हाला सांगतो ह्याच्यात नारळाचे झाड सुद्धा आहे. आपल्याकडे जर नारळाचं झाड नाहीये, आपल्याकडे नागवेल नाहीये, केळीचे झाड आहे. ज्याच्याकडे केळीचे जाते ते विदर्भात तुम्हाला सांगतो केळीचे अस्वल आणि रुपट त्याच्यानं तिकडं. आता विदर्भात एवढे शेतकरी सहाय्यक इतके साजक झाले आहेत की ताबडतोब मला अर्ज कसा करायचा ही माहिती. आता तुम्हाला सांगतो इथं केळीचे झाड प्रति रोपटे फक्त 200 रुपये 40 रुपये. आता तुम्हाला सांगतो प्रत्येकाड आंब्याचे झाड आहेत कलमाचे, तर कलम केलेले आंब्याचे झाड जर नुकसान केलं तर एका वर्षापर्यंत फक्त रुपये 500, एका वर्षी 2 वर्षापर्यंत 1000 रुपये, 4 वर्षावरील व 5 वर्षापर्यंत फक्त 6000 रुपये आणि 5 वर्षाच्या वरील फक्त रुपये 7000 रुपये. म्हणजे तुम्हाला 5 किंवा 7 म्हणजे 6 वर्षाच्या नुसतं तुमचं एक आंब्याचं झाड जर नुकसान तर त्यालाही 5 ते 6 किंवा 7000 रुपये मिळते. पण ह्याच्यात बी तुम्हाला सांगतो ह्याच्यात पण 4-5च वन्य प्राणी ठरलेले आहेत. आता तुम्हाला सांगतो एका माझ्या मित्राकडे फळझाड देतात त्याच्यात पार सायाळनं केलं होतं. सायाळनं आंबे आल्यानंतर आंबे फार जमिनीपर्यंत त्या सायाळ खात होतं. तर सायाळा वन्य प्राणीमध्ये या कायद्यामध्ये नमून नाही तर तसं ते मिळणार नाही. आता तुम्हाला सांगतो याच्यानंतर बी आता मला आताच मी प्रिन्सिपल साहेबाकडे बसलो होतो तर त्यांनी म्हणले वा डुकराचं काय करायचं. ह्याच्यावर शासनानं तुम्हाला ही दिलेलं आहे की तुम्हाला आपल्याला अर्ज करायचा. शासन असं म्हणतंय की प्रोटेक्शन ऍक्ट वन्यजीव 1972चा ऍक्ट आहे, त्याच्यात सेक्शन 11(1) मधलं ख याच्याप्रमाणे रानडुकर आणि रोही ह्या 2च प्राण्याला, हे लक्षात ठेवा, तुम्हाला रानडुकर आणि रोहीलाच किंवा नीलगायलाच, नाही तर तुम्ही परमिशन मिळालं रोही म्हणून हरणाला म्हणलं की मग तुम्ही गेला त्याच्यावर कायदेशीर कारवाई होती. तर ही तुम्हाला सांगतो जर तुम्ही मला तुम्हाला रानडुकराची किंवा रोहीची जर परमिशन पाहिजे, पारद या शब्दात जाळी लावणं, त्याला शिकार करणं, याच्यात बरेच प्रकार आहेत, तर तुम्हाला शक्यतो म्हणजे बंदुकीनं मारायची परमिशन मिळते. पण त्याच्यात तुम्हाला असं प्रूव्ह करावं लागतंय की बाबा जीवितास हानी आहे किंवा मालमत्ता, तुमचं पीक हे मालमत्ता मध्ये येत आहे, मग तुम्ही अर्ज करायचा किंवा माझ्या वन्य प्राणी डुकरानं किंवा नीलगायनं माझी मालमत्तेला नुकसान केलेलं आहे. तर वन विभागाकडून पंचनामा करते आणि वन विभागाची खात्री झाली की काही त्यानं खात्री झाली, शेतकऱ्यांना अर्ज दिल्यानंतर खात्री झाली, पंचनामा झाला आणि शेतकऱ्या, तर शासनानं असं ठरवून दिलेलं आहे त्यानं 24 तासाच्या आत परमिशन द्यायला पाहिजे. 24 तासाच्या आत नाही तर नाकारा पाहिजे. समजा तुम्ही परमिशन 24 तास आत दिली बी नाही, परमिशन दिली नाही, तर इथे म्हणजे ही तुम्ही परमिशन ग्राह्य दिलं असं समजून तुम्हाला शूट करण्याची परमिशन असं एक कायद्यात ही नमूद केलेला आहे. आता तुम्हाला सांगतो ती ऑफिस आपला वनपरिषदेचं कार्यालय तुम्हाला शर्ती अटी भरपूर देत आहे की एकदा तुम्हाला सांगतो ही नमूद म्हणजे लायसनवाली बंदूक पाहिजे, ती दिवसा तुम्ही प्राणी रानडुकर किंवा नील दिवसा आणि तुमच्या शेतातच मारलं पाहिजे. दुसऱ्याच्या शेतात चाललं तुम्ही ते मारलं ही नाहीये, शेतात तुमच्या शेतातच मारलं पाहिजे, दिवसाच मारलं पाहिजे. आणि तुम्हाला सांगतो एक वन विभागाचा वनरक्षक किंवा राऊंड ऑफिसर सोबत पाहिजे. शासनाचं असं नाही एकाचा जीव द्यायचा म्हणजे तुम्हाला सांगता घ्यायचा म्हणजे सगळे कायदे करून आले, जसं मानवाचा आहे. म्हणजे या पृथ्वी तलावर प्रत्येकाला फुलपाखराला असू की अस्वलाला असू की मुंगीला असू समान अधिकार दिलेला आहे नैसर्गाने. म्हणजे ही कायदा केलेला म्हणजे असे तुम्हाला सांगतो फार विचार करून दिलेला आहे. तरी ही तुम्हाला सांगतो त्यांना मग शर्ती तुमच्या शेताचा मग तुम्हाला सर्वे नंबर तिथे पाहिजे आणि तुम्हाला पारद केल्यानंतर तिथं त्याचा मोबाईल म्हणजे फोटो काढायचा आणि फोटो काढल्या ताबडतोब त्या वन परिषद अधिकाऱ्याला कळवायचा. मग तो शहनिशा करतोय की बाबा ही परिपूर्ण झाले का. आणि तुम्हाला सांगतो एकदा पारद वन्य प्राणी झाला ही शासकीय प्रॉपर्टी, ही शासकीय प्रॉपर्टी ही तुमची नाही. व मारले व त्याचं खूर काढू द्या आणि काळीच काढू द्या असं नाही जमणार तुम्हाला. जर असं केलं तर तुम्हाला प्रोटेक्शन ऍक्ट 1972च्या प्रमाणे तुमच्यावर कारवाई होते. तरी हे तुम्हाला
मग ते तुम्हाला मग ते रेंज फॉरेस्ट ऑफिसर तुम्हाला त्याची खात्री झाल्यानंतर ते तुम्हाला त्याचं आहे की बुवा एखादे मग त्या विभागाचं आहे की आणि त्याला जाळून टाकायचं म्हणजे दफन पुरायचं नाहीये, कारण पुरल्यानंतर पुढे हाडं काढून कुणी वगैरे त्याच्या धंदा करते. शासनाने फार बारीक नियम केलेले आहेत. तर हे तुम्हाला सांगतो, कोणताही प्राणी अगोदर होतं 10 म्हणजे 25-30 वर्षापूर्वी बाबा आलं की दफन करायचं, जळतण किंवा लाकडं मिळायचे नाहीत. पण आता असं आहे की कोणताही प्राणी वगैरे आला म्हणजे असं पारच झाला तर त्याला जाळूनच टाकायला पाहिजे, अशा काही शासनाच्या म्हणजे सुविधा आहेत. अजून मला बरेच वेळ मला थोडं दिलंय, तुम्हाला माझा नंबर घ्या. माझं नाव आहे शिवाजी गिरी, सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक. 99 बरं 99 बरं हो, ठीक आहे, धन्यवाद, थँक्यू. 99 22 74 47 98. आणि तुम्हाला एक वेबसाईट देतो, महाफॉरेस्टवर गेलं तर ते तुम्हाला ह्याच्याविषयी तुम्हाला महाफॉरेस्टवर गेलं तर असलं तर इंटरनेट पोर्टल येते आणि त्याच्यात तुम्हाला सांगतो नंबरवर 3, 4, 5 3 वर आहे मनुष्य आणि 4 वर आहे पशुचं आणि 5 वर आहे पिकाचं. ही एक तुम्हाला सांगतो, तुम्ही मोबाईलवर केलं तर ती ही येत नाही, प्रिंट येत नाही. तुम्ही बाहेर जर केलं तर ती प्रिंट येते. आणि प्रत्येकाला तुम्हाला सांगतो, वन्य प्राण्याला जर हल्ला झाला तर नमुना क्रमांक 1 शासनाचा आहे. जर तुम्हाला शिडी बैल झालं, पशुहानी झाली तर त्या शासनाने ठरवून नमुना क्रमांक 2 आहे. पिकाचं नुकसान झालं तर त्याचा नमुना क्रमांक 3 आहे. आणि ही साधा फॉर्म आहे, साध्या शेतकऱ्याला 5वीच्या पोराला ही म्हणजे भरता येतं. एवढे 2 शब्द मला इथल्या आपल्या म्हणजे रब्बी पीक परिसंवादाच्या तर्फे आणि गुट्टे साहेबांनी आपल्या कृषी विभागानं आम्हाला इथं बोलण्यात संधी दिली. हे एवढं बोलून माझे 2 शब्द बोलतो. एवढं धन्यवाद. चला तुम्ही चला, मी धन्यवाद गिरी सर. ऐका आपण प्रश्नोत्तराच्या तासामध्ये डॉक्टर गिरी साहेबांशी अगदी सखोलपणे चर्चा करू शकणार आहोत. तुमचे प्रश्न अगदी तयार ठेवा आणि एका कागदावर जर तुमचे प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचती जरी केले तर हे सर्व संकलित करून आपण त्या सर्व प्रश्नांना उत्तरं देण्याचा प्रयत्न करणार आहोत. अगदी थोड्याच वेळामध्ये मुख्य कार्यक्रम सुरुवात होणार आहे. त्या अगोदर मी डॉक्टर प्रीतम भुतडा मॅडमना विनंती करतो की त्यांनी रब्बी हंगामामधलं अतिशय महत्वाचं आणि शेतकऱ्यांच्या जवळचं असं पीक रब्बी ज्वारी लागवड तंत्रज्ञान या विषयावर अगदी 3 ते 4 मुद्द्याच्या माध्यमातून अगदी थोडक्यामध्ये प्रकाश टाकावा, अगदी थोडक्या वेळामध्ये, अशी त्यांना मी विनंती करतो. नमस्कार शेतकरी बंधूंनो. आपलं महत्वाचं कोरडवाहू पीक म्हणजे रब्बी ज्वार आणि आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष यापासून ज्वारीचं किंवा भरड धान्याचं महत्व जगापर्यंत पोहोचलं आहे आणि ज्वारीला सुद्धा आता भाव आणि महत्व आलेलं आहे. आरोग्य दृष्टिकोनातून सुद्धा तिला महत्व सगळ्यांना पटलं आहे. तर आपली महत्वाचं पीक आहे ज्वारी आणि आपण त्याच्यासाठी सुद्धा थोड्या काही गोष्टी आणि टेक्निक जर वापरल्या तर उत्पादनात सुद्धा वाढ होते आणि मूल्यवर्धनाकडे जायला आपल्याला स्कोप भेटतो. तर काय आपलं काय गॅप होतो किंवा काय टेक्नॉलॉजी आपण कमी करतो. एक तर ज्वारी पेरत असताना महत्वाची गोष्ट म्हणजे बरेच शेतकरी बीज प्रक्रिया करत नाही, ज्यामुळे खोडमाशी किंवा कानी असे रोगांचा किंवा किडींचा प्रादुर्भाव जास्त होतो आणि मग उत्पादनात घट येते. तर सगळ्यात महत्वाचं तुम्हाला लक्ष द्यायचं आहे की ज्वारीच्या पेरणीपूर्व तुम्हाला बीज प्रक्रिया करायची आहे. जर कानी रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी तुम्हाला गंधक 4 ग्राम प्रति किलो बियाणे याप्रमाणे बीज प्रक्रिया करायची आहे. त्यानंतर खोडमाशीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी तुम्हाला इमिडा क्लोप्रिड 14 ml प्रति किलो बियाणे आणि त्याबरोबरच
अझॅटोबॅक्टर आणि पीएसबी हे जैविक द्रव्य जे आहेत ह्याची सुद्धा तुम्हाला बीज प्रक्रिया करायची आहे. त्यामुळे काय होईल की उगवण क्षमता चांगली होईल, उत्पादनामध्ये वाढ होईल. तर ह्या महत्वाची बीज प्रक्रिया तुम्हाला घेणं महत्वाची आहे. त्यानंतर आहे की आपण काय करतो की आपण पारंपरिक जे वाण आहे, आपल्याजवळ ठेवलेलं वाण आहे तेच आपण जास्तीत जास्त वापरतो. पण उत्पादन चांगलं पाहिजे असेल तर आपल्याकडे सुधारित वाणं आहेत जे की विविध विद्यापीठांनी, आपल्या तिन्ही विद्यापीठांनी प्रसारित केलेली वाण आहे. जसं की परभणी शक्ती आहे जी की जैवसमृद्ध वाण आहे, लोह आणि जस्ताचं प्रमाण जास्त आहे त्याच्यामध्ये. हे वाण ज्यांना धान्य म्हणून ज्वारी घ्यायची आहे आणि कडबा ज्यांच्यासाठी दुय्यम आहे, कमी झाला तरी चालतो, अशा शेतकऱ्यांनी परभणी शक्ती ह्या वाणाचं लागवड करायची आहे. त्यानंतर ज्यांना कडबा सुद्धा महत्वाचा आहे, कडबा आणि धान्य दोन्ही समप्रमाणात पाहिजे, जास्त उत्पादन पाहिजे असेल तर परभणी सुपर मोती ह्या वाणाचं तुम्ही लागवड करणं गरजेचं आहे. ज्या शेतकऱ्यांकडे बागायती पद्धती आहे किंवा बागायत 2 ते 3 पाण्याची उपलब्धता आहे, अशा शेतकऱ्यांनी परभणी ज्योती ह्या वाणाची लागवड करायची आहे, ज्याच्यासाठी तुम्हाला कडबा चांगला भेटतो. आणि परभणी ज्योती हे वाण कडब्यासाठी खूप प्रसिद्ध आहे. धान्याचे उत्पादन आहे त्याच्या बरोबर, पण कडब्यासाठी कडबा खूप चांगल्या पद्धतीने खातात असा शेतकऱ्यांचा फीडबॅक आहे. त्यामुळे परभणी ज्योती हे वाण ज्यांच्याकडे बागायती पद्धतीने लावू शकतो ह्या शेतकऱ्यांनी लावायचं आहे. त्याबरोबरच फुले रेवती आहे, फुले वसुधा आहे, नंतर पीकेव्ही क्रांती आहे, अशा अनेक वाणं, सुधारित वाणं आहेत, सरळ वाणं आहेत हे, जे तुम्ही ह्या वर्षी पेरल्यानंतर सुद्धा त्या वाणांचा बियाणं व्यवस्थित ठेवून तुम्ही लागवड करू शकता. तर ह्या सरळ वाणाची तुम्हाला लागवड करायची आहे. त्यानंतर आहे लागवड पद्धत. लागवड पद्धतीमध्ये 1.5 फुटावर म्हणजे 45 सेंटीमीटरवर तुम्हाला ज्वारी लावणं गरजेचे आहे. त्याचं कारण असं आहे, तुम्ही जवळ ज्वारी लावता आणि कणसाची जी साईज आहे ती कमी होते आणि उत्पादनामध्ये मग घट होतं. आणि जर तुम्ही 1.5 फुटावर ज्वारी लावली तर कडबा आणि धान्य दोघांचंही व्यवस्थित उत्पादन तुम्हाला भेटतं. आणि त्यामुळे 1.5 फुटावर ज्वारी लावायची आहे, अंतर मशागत करायला सोपी जाते. तसं रब्बीमध्ये आपला जवळ पाऊस नसतो, आपण कोरडवाहू पद्धतीने ज्वारी लावतो, त्यामुळे आच्छादन करणं गरजेचं असतं. त्याच्यामध्ये जे काही मूग, उडीद किंवा सोयाबीनचे पाचट आपल्याला जवळ असतील तर त्याचं आच्छादन करायला सोपं जातं. अंतर्गत मशागत किंवा विडिंग वगैरे करायला तर दूर करायला सुद्धा सोपं जातं. बरेच शेतकरी फोन करतात की आम्ही ज्वारीमध्ये तणनाशकाचा वापर कोणता करावा आणि कधी करावा. तर ज्वारीमध्ये तणनाशक वापरायचं असेल तर तुम्हाला पेरणी झाल्यानंतर 1-2 दिवसाच्या आत उगवणी पूर्व ॲट्राझिन नावाचं तणनाशक आहे, 1 लिटर प्रति हेक्टर ह्याची तुम्हाला फवारणी करायची आहे. ज्वारीसाठी जर तुम्ही जे ॲट्राझिन नावाचं जे तणनाशक आहे याची जर तुम्ही फवारणी केली, वेळेत केली तर तुम्हाला बरेच तणाचे प्रॉब्लेम तुमचे सॉल्व्ह होतात. पण उगवणी नंतर तुम्हाला फक्त 2,4-D आहे, 500 लिटर प्रति हेक्टर ह्याप्रमाणे तुम्हाला 500 ml प्रति हेक्टर याप्रमाणे तुम्हाला त्याची फवारणी करायची आहे. तर हे जे 2,4-D आहे, हरभरा किंवा इतर पिकं जर जवळ असतील ज्वारीच्या तर काळजीपूर्वक वापरणं गरजेचं आहे. आणि ते पण तुम्हाला 20 ते 25 दिवसाच्या आत तुम्हाला फवारणी करायची आहे, त्यानंतर तुम्हाला करता येणार नाही. हे 2च तणनाशक तुम्ही ज्वारीमध्ये वापरू शकता. 25 दिवसानंतर तुम्हाला कोणतेही तणनाशक वापरता येणार नाही. तिसरा महत्वाचा मुद्दा आहे खत व्यवस्थापन. जर उत्पादन पाहिजे असेल तर खत खूप गरजेचं आहे. खायलाच दिलं नाही तर भेटणार कसं, बरोबर आहे की नाही. तर ज्वारीला खतासाठी तुम्हाला जर कोरडवाहू पद्धतीने तुम्ही ज्वारी लागवड करताय तर 40-20-20 नत्र स्फुरद पालाश किलो प्रति हेक्टर ह्या खताची मात्रा तुम्हाला पेरणी सोबतच द्यायची आहे. ज्यांच्याकडे पाण्याची उपलब्धता नाहीये अशा शेतकऱ्यांनी पेरतानाच ही खताची मात्रा तुम्हाला देणं गरजेचं आहे. तुम्ही 10-26-26 मधनं द्या किंवा युरिया, SSP किंवा DAP, MOP ह्या कोणत्याही माध्यमातून त्याला तुम्ही देऊ शकता. त्याबरोबरच जर तुम्हाला बागायती पद्धतीने तुम्हाला ज्वारी लागवड करायची असेल तर त्यासाठी खताची मात्रा आहे 80-40-40 नत्र स्फुरद पालाश किलो प्रति हेक्टर. ही मात्रा तुम्हाला दोन वेळेस द्यावी लागणार आहे. सुरुवातीला
पेरणीच्या वेळेस 40-40-40 नत्र स्फुरद पालाश हे तुम्हाला पेरणीच्या वेळेस द्यायची आहे आणि उर्वरित नत्राची जी मात्रा आहे 40 किलो प्रति हेक्टर ही तुम्हाला पेरणीनंतर 30 दिवसांनी पाण्याच्या पाळी सोबत द्यायची आहे. जमिनीमध्ये ओलावा असणं गरजेचं आहे, त्यावेळेस तुम्हाला देणं गरजेचे आहे. तर हे जवळपास महत्वाचे मुद्दे आहेत की ज्वारीमध्ये का उत्पादन कमी का होतं, तर आपण योग्य वाण निवडत नाही, बीज प्रक्रिया करत नाही, योग्य अंतर वापरत नाही आणि खत व्यवस्थापन नीट करत नाही. खूप सोपं आणि सरळ पीक आहे. खूप कमी खर्चामध्ये कमी पाण्याच्या व्यवस्थापनामध्ये येणारं पीक आहे. तर हे महत्वाचं पीक. त्याबरोबरच आता रब्बीमध्ये हुरडा ज्वारी सुद्धा खूप प्रचलित आहे. तर हुरडा ज्वारीसाठी तुम्हाला काय करायचं आहे, आपल्याला फुले मधुर आणि परभणी वसंत असे 2 वाण राहुरी कृषी विद्यापीठाने फुले मधुर आणि परभणी कृषी विद्यापीठाने परभणी वसंत हे 2 हुरड्याचे वाण प्रसारित करण्यात आलेले आहे, जे खायला खूप गोड आहेत. आणि तुम्ही जर हाताने कणीस चोळलं तर सरळ फ्रेश ते दाणे सरळ बाजूला होतात, गोंडर येत नाही त्याच्यामध्ये आणि खायला गोड मऊ असे दाणे आहेत त्याचे. तर ह्या वाणांचा तुम्ही जर वापर केला, त्याबरोबर सुरती, गुळभेंडी किंवा कुची असे जे पारंपरिक वाण आहेत हे सुद्धा तुम्ही हुरडा म्हणून वापरू शकता. तर ह्या वाणांचं फक्त हुरडा जेव्हा घेतो आपण तेव्हा शेतकऱ्यांनी एक काळजी घ्यायची आहे. तर हुरडा हा 90 दिवसात 90 ते 100 दिवसाच्या आत आपल्याला हुरडा तयार होतो ज्वारीला. फुलोऱ्यात आल्यानंतर एक 20 ते 25 दिवसात हुरडा येतो आणि तेव्हाच त्याची काढणी झाली आणि त्यावेळेसच आपण त्याला विकू शकतो. जास्त दिवस त्याला स्टोरेज करून ठेवता येत नाही आपल्याला. त्यामुळे हुरडा पेरत असताना तुम्हाला जेव्हा ज्वारीची आपण पेरणी जी आहे 1 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर कोरडवाहूसाठी सांगतो आणि जर ज्यांना पाण्याची उपलब्धता आहे 1 किंवा 2 पाणी उपलब्धता आहे ते 10 नोव्हेंबर पर्यंत सुद्धा तुम्ही पेरणी करू शकता. तर अशा वेळेस हुरड्याची पेरणी ज्यांच्याकडे बागायती पद्धत आहे अशा शेतकऱ्यांनी 15-15 दिवसाच्या फरकाने एक 4 टप्प्यामध्ये जर केली तर आपल्याला बाजारभाव पण चांगला भेटतो आणि पूर्ण हुरड्याचं पीक एकच वेळेस तयार होत नाही, टप्प्याटप्प्याने तयार होतं, काढणीला टप्प्याटप्प्याने येतं आणि आपल्याला विकायला सुद्धा सोपं जातं. तर अशा 4 टप्प्यामध्ये 15-15 दिवसाच्या पाणी व्यवस्थापन बघून तुम्ही हुरड्याची पेरणी करायची आहे. आणि हुरडा या पिकासाठी सुद्धा अंतर, खत आणि तण व्यवस्थापन ज्वारी सारखंच करायचं आहे. तर हे महत्वाचं आहे. तर त्याबरोबरच मूल्यवर्धनाकडे जाऊया. आता हे महत्वाचे उत्पादन कसं वाटतं, तर मूल्यवर्धनाकडे विविध पदार्थ आपण ज्वारीपासून आता बघत आहोत. परत फक्त पापड्या, शेवया इथपर्यंतच नसून केक बनत आहेत, पास्ता बनत आहे. त्यानंतर जी मॅगी खातेत मुलं ती मॅगी सुद्धा ज्वारीपासून बनतायत. कुकीज वेगवेगळे बनतायत, छोटे छोटे बिस्किट मार्केटमध्ये आता उपलब्ध होत आहेत, ते सुद्धा ज्वारीपासून बनवता येतात. आपल्या लाडू बनवता येत आहेत. तर असे अनेक पदार्थ, मूल्यवर्धन पदार्थ आहेत. तर ह्या पदार्थाची माहिती तुम्हाला IIMR हैदराबाद यांच्या वेबसाईटवर तर उपलब्ध आहे. तिथं ट्रेनिंग सुद्धा ते देतात. ज्यांना कोणाला इच्छा आहे तर ते तिथं जाऊन ट्रेनिंग घेऊ शकतात, त्या मशिनरी बघू शकतात आणि आपलं उद्योग सुरू करू शकतात. ज्यांना परभणीचे म्हणजे ज्वारीचे सुधारित वाण पाहिजेत ते आपल्या बीज प्रक्रिया केंद्रावर उपलब्ध आहेत विक्रीसाठी. इतकं बोलून मी थांबते. धन्यवाद. नंबर आहे